अशी तुमची आमची श्रद्धा अतूट राहावी, त्याच्याकरता या कार्यक्रमाची नष्ट व्हावा, हम सब एक है हा नारा लावावा, याच्याकरता गणपती बाबाची स्थापना. लोकमान्य टिळकांनी सुद्धा हेच केलं होतं. धर्माचं रक्षण करायचं असेल तर संघटन शक्ती भाग, मग गणपती बसवा, दुर्गा माता बसवा, तिथं सर्व धर्म पंथ एकत्र या आणि एक मताने आर्तभाव निर्माण करून त्या गणपती पडले पाहिजे आणि मुलं आपल्या देशातले सैनिक तयार झाले पाहिजे. कारण आपल्याला पुढे धर्माचं रक्षण. कीर्ती तुझी देशावरती जिंकला असं तर वीर म्हणून पदवी देती राष्ट्रपती, असे वीर तयार करण्याकरता संघटनेची गरज आहे, त्या विचाराची गरज आहे. आणि ते विचार तुम्ही आम्हाला सत्संगाच्या माध्यमातून, देवाच्या मंदिरातून, संतांच्या मदतीने केलं, तेच कार्य आम्हाला करायचं आहे. याच्याकरता कार्यक्रम आहे. तुमच्या समोर ठेवतो एक भजन लहानसं. ह्या भजनावर आपण चिंतन करू आणि कार्यक्रम सुरू करू. सुख कर हरी. भजन असं आहे, नरदेहाची सुंदर वेळा साधून घे लवलाई. हे भजन तुकडोजी महाराजचं आहे आणि तुकडोजी महाराज या समाजाला, नव्या तरुण युगाला सांगतात, बाबा हे सुंदर वेळ तुम्हा आम्हाला माणूसपणाची लाभलेली आहे. 184 हिंडता हिंडता जन्मा येतो प्राणी. हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. पण आपण सर्व आता माणसं आहोत, माणूस म्हणून जन्माला आलेला आहोत. पण आपल्यामध्ये अजूनही माणूसपणा आहे का याची तपासणी प्रत्येकाला करायची आहे. अजूनही बऱ्याच लोकांना माणसासमोर बोलता येत नाही. बऱ्याच लोकांना बाजारात पाठवल्यावर धोरा घरी येत नाही. बऱ्याच लोकांना माणसाला कामाला झाल्यावर पैसे दिसत नाही. म्हणजे असे बरेचसे माणसं या जगात आहे. माणसं आपण आहोत का नाही, अजूनही आपल्याला माणूस बनण्याची गरज आहे. तुकडोजी महाराज आणि देव एकदा एकमेकाला भेटले आणि तुकडोजी महाराज देवाला विचारतात, देवा तुम्ही इकडे कसं काय फिरून राहिले. तर देव सांगायला लागला, मला माणसाची गरज आहे, मी माणसाच्या शोधात आहे, मला त्या माणसाची भेट घ्यायची आहे आणि त्या माणसाचा मी शोध घेत आहे. मग तुकडोजी महाराज देवाला विचारायचे. तिरुपती बालाजीला लाखो लोक जातात, पंढरपूरला लाखो लोक जातात, महादेवाच्या गडावर लोक भरपूर राहतात. मग एवढे लोक तुमच्यापर्यंत येते आणि तुम्ही जर माणूस पाहायला फिरून राहिले असेल, मग तुमच्यापाशी आले ते माणसं होय काय. देव सांगायला लागला तुकडोजी महाराजले, होय ते माणसं. मग काय करू काय करू त्यांना शहाणे करण्यासाठी सबला बहुत मिळेपर्यंत. हा म्हणजे अशा प्रकारचे माणसं मला दिसतात आणि त्यांना शहाणा महाराज देवाला विचारतात, माणूस कसाला हवा तुम्हाला सांगा तरी मी शोध करी. तुम्हाला कसा माणूस पाहिजे. देवाने सांगितलं, हृदयाचा जो सरळ असे हो सरळ असे हो सरळ असे, ज्यावरी सगळे प्रेम करी हो ज्यावरी सगळे प्रेम करी. देवानं सांगितलं मला असा माणसाची गरज आहे, हृदयाचा सरळ, वाचेचा रसाळ, मनाचा निर्मळ, आणि ज्यावर सगळे लोक प्रेम करतात, जो सर्वाला आवडतो तो माणूस मला आवडतो आणि त्या माणसाची मला गरज आहे. आता आपण तर सर्व माणसंच आहे. अरे आदमी सबको कहते, आदमी का बड़ा सुकाल और सच्चा आदमी जिसको कहते हैं उनका पडा है दुकाल. आणि खरे माणसं तुम्हाला बनवायचे असेल ते साधू संतांच्या कारखान्यात ते बनतात. असं मंदिरात घडण का ते बियर बार मध्ये घडण किती बार आहे, 3 बार आहे. एका बारचं नाव बियर बार आहे, एका बारचं नाव संत दरबार किंवा देव दरबार आहे, एका बारचं नाव तुम्ही आम्ही राहतो त्याचं नाव घर बार आहे. किती प्रकारचे बार आहे, 3 प्रकारचे बार झाले. आता बियर बारच्या भीतर म्हणलं गंगासागर बार, बियर बार 1 बार. आइए पधारिए, पैसे दीजिए, माल लीजिए, यहाँ बैठिए, पानी पीजिए, क्या पानी डालिए, पानी पीजिए, आणि ज्यादा हो गई तो यही नीजिए. किती शायना त्या बियर बार मध्ये गेला, अर्धा तास जर बसला तर 500 रुपये खर्च केले आणि मग अर्ध्या तासानं जर बाहेर निघाला कसा निघतो. कसं आहे, त्या बियर बार मध्ये जर शायना गेला तर मूर्ख होऊन बाहेर येते.
या संत दरबारामध्ये एकदा माणूस गेला, आरतीला हजर राहिला, संतांचे वचन ऐकले, एखादा शब्द त्याच्या मनावर जर बिंबवला तर मूर्खाचा शहाणा त्या संतांच्या दरबारामध्ये होतो. हे ताकद त्या विचारामध्ये आलेली आहे. मग तुमचं आमचं घरबार आहे. हे घरबार आता कसं आहे, एवढं मोठं कीर्तन ठरवून टाकलं, पोरईने आता खर्च केला, लोक ऐकायला तयार नाही. पावसाळ्यात आहे, ओलच वाटते, असंच होईल, घर सोडायला म्हणच करत नाही बिचारे, सर मायाच मागा आहे, एवढं तर मायाशिवाय सोपतच नाही, त्याच्या मायाला काय समजते, कुठेही अशा म्हणजे कुठे बार बार घरबार, बार बार घरबार, माझं घर माझं वावर, आमची माती आमचे माणसं, आमचे धांडे आमचे कणसन, त्याचाच उडला समजा, बसले घरी भाजत समजा. कोणाचं घर? ज्या मोह निर्माण होते, माया निर्माण होते, नातूपंतू असतात, त्यांना सोडून इकडे यायला मनच करत नाही. कुणाले? नातू वहिले. मोह निर्माण, माया निर्माण केव्हा होते? लग्न लागल्याबरोबर. काही होते? लग्न लागल्याबरोबर. लग्नाच्या आधी काय समजते पुरीले? चल्ली मी आई दारवेले पिक्चर पाहिले. त्या बाबाने म्हणायचं, बाबाने सांगून दिलं बरोबर, बरोबर पुरी गेल्या म्हणा, मी चल्ली आई जातो म्हणजे जातो, गेली. आता चिकून पुरीत लग्न झाले, इकडे मनबर म्हणा, नंदीले म्हणा, सासूले म्हणा, आई मी पिक्चर पाहायला चालली म्हणजे चलली तू इकडे फक्त खाली घरी म्हणून तू आता सांगू त्याला येऊ देऊ. कसं आहे, एकदा लग्न लागणारं लागलं, शाळा कसं जमजम आहे ना, आता त्याचे पेपर गिपर होऊ दे मग येईल. केवढी माया पाहिजे ध्यान ठेवता कशाबरोबर. माया काही सुरू होते लग्नापासून, पण आपल्याला लक्षात येत नाही. लग्न लागते समजा, मंडप पण डेकोरेशन, रेकॉर्डचे लेका चेहरा सुहाना लगता है, खाऊन अजून बर्डन यादे म्हणून दुल्हन का तो दिल दिवाना, ते बापाना खर्च केला पुरा मातीत चालला तो. हे सारं बरोबर आहे. काही काही लोक आता लग्नात गाणे ठेवते, वाजवाले मंगलाष्टक लोक म्हणाले मंडपात पहिले जातच नसतो. आम्हाला माहिती आहे अजून नवरदेव मंडपात यातच आहे, आणि भलेच थांबतो गरमीत गेल्यापेक्षा. एक गाणं फेमस झालं, ते गाणं म्हटलं बा समजून जा का नवरी आता लग्न लागते बा 15 मिनिट. एकच गाणं महत्वाचं आहे, पालखी पे होके सवार चली रे, मैं तो अपनी साजन के द्वार चली रे, पालखी पे होके कोई तो काय सांगते. एवढं गाणं म्हटलं का समजा नवरदेव नवरी आता आली, लग्न लागते. त्या वक्ती पोरीले काही वाटत नाही, पोराले काही वाटत नाही, आनंद प्रसन्न असते, चेहऱ्यावर दोघांची तेज राहते. मग मंगलाष्टकाला सुरुवात होते. हा, आणि 4 मंगलाष्टक त्याच्या अंगावून गेले का त्याच्या काही लक्षात राहत नाही. 5वं मंगलाष्टक तेही विसरून जाते. आणि 5वं मंगलाष्टक फार महत्वाचं आलेलं आहे. ब्राह्मण तुम्हाला एका शब्दात सांगते, शेवटल्या मंगलाष्टकामध्ये आली, आणि त्या ब्राह्मणांना आली म्हटलं का आपण समजलं का आता आली, आणि तिथून सुरुवात झाली. पण आली आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटते आली का नाही आली भाऊ. ज्याचे लग्न झाले त्याची आली समजून जा. एकदा तिथे आली आली का माया सुरुवात झाली. ध्यान ठेवता, याचं नाव घरबार आहे. आयुष्यभर कष्ट करता, राबता, पण तुमच्या जीवनात सुख अजिबात नाही. सुखात म्हणजे सुख पाहिजे असेल, आध्यात्मिक सुख पाहिजे असेल, परमार्थिक सुख पाहिजे असेल, सात्विक सुख पाहिजे असेल तर साधू संत आणि देव दरबार याच्याशिवाय ते प्राप्त होत नाही. ते सुखाचे विचार प्राप्त करण्याकरता कीर्तनामध्ये यावंच लागते. नरदेहाची आता माणसं कुठं बनतात महाराज? या कारखान्यामध्ये माणसं बनतात, या फॅक्टरीमध्ये माणसं बनतात. म्हणून आजच्या तरुणाला माझी विनंती आहे का आपल्याला देव विसरायचा नाही. ज्या देव आपण बसवलेला आहे, मूर्ती बनलेली प्राची कुमारी प्राची शुभांगी अशोकरावजी निमकर दादा, म्हणजे त्या पोरीने दिली मूर्ती यावर्षी. मुलांना तुम्ही बसवा, तिला देवाबद्दल आदर निर्माण झाला, तुम्हाला आदर निर्माण व्हावं, देवाबद्दल प्रेम व्हावं. ज्या देवाची पूजा आपण करतो त्या देवाचं नाव काय आहे? गणपती. आता पहिले गण आणि मग शब्द आला पती. पती म्हणजे ईश्वर, पती म्हणजे तो हा देवाचाही देव, त्याचं नाव पती. आता दुसरं पूजा त्याला गण म्हटलं. काय म्हटलं भाऊ? गण. आता पार्वतीचा गणपती वेगळा आहे पाहिजे. आता गणपती फरक आहे. असे अष्टगण आहे. किती गण आहे बेटा? अष्टविनायक म्हणा. अष्टविनायक म्हणजे अष्टगण आहे.
ध्यान ठेवता आता. मग हा जो आपला गण आहे हा पार्वती, काही लोक काय म्हणते पार्वती आंघोळले बसले म्हणजे रांगाची माती काढली त्याचा गणपती बनवला. एवढी माती असते का अंगावर? बरं किती दिवस आपण अंगणे धुतो एवढी माती जमा होईल गणपती बने कुठली? नाही 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 त्या महिलाचा गणपती होयच नाही तो. आता काही महादेवाचे गाणे आहे असं राग येते कुठं कुठं म्हणता येत नाही म्हणाले. महादेवाचे गाणे पाहिजे कशा आहेत पाहिला. गळावरी गळ रे आणि शंकर राजा गळ चवऱ्याचा भारी उतरत्या बाहेरी येते डोळ्याले अंधारी. आता हे गाणं त्यांना म्हटलं तर याचं झाले म्हणून काय दरवर्षी गळ भारी आहे पण तू येऊ नको ते आपण जमणार ना. काही लोकही ना तयाऱ्या मोडल्या ना. चालला होता तो पहिले नाही करे वाटते मग त्या लोकांनी जबरदस्ती तयारी करायला लावली. त्याला वाटलं पैसे नाही बुवा बायको नको जाऊ म्हणे. निघाला महादेवाच्या वाद गेले आणि चल्ला गाणं म्हणत येतो देवा येतो गा शंकर राजा आणि येणं नव्हतं म्हणी आणि येणं नव्हतं म्हणे ना आलो बोकळ्या इकुनी. तुला बोकळे इकून द्यावे काय महादेवाचे गाणे वाजलं कारण मी पंढरपूरला गेलो म्हटलं सध्या माझ्या जमणार नाही कारण पैशाची अडचण पडते म्हटलं. मी बुटीला विचारून पाहिजे मग घरी आलं. बुटीला म्हटलं जाऊ काय महादेवा लोक माया मागत लागले म्हटलं. मग तुम्ही काय हो म्हटलं काय म्हणे नाही म्हटलं नाही म्हटलं लोक माया मागा लागले म्हटलं. म्हणजे बुटी व्हायचे तुला मन निघालं नाही काय आता तर गेले ते पंढरपूरले मग तुमच्या माग कोणी लागले तुम्ही होस म्हणता काय आमच्या माग कोणी लागत नसं काय आम्ही काय होस म्हणतो काय आमचा काय जीव नव्हे काय आम्ही कुठे जाऊ नाही काय घरातच म्हणावं काय मान लागली बोलायला. मी आपण काय बोलतो मग तेवढ्या 2-4 माणसं आले काय म्हणते बुटी ते काय म्हणते म्हटलं. ते मला कधीच कुठं जायला म्हणाय नाही केली म्हटलं पैशाच्या नाही म्हणते वाटते म्हटलं. मग त्याने मला बाजूला नेलं आणि मला म्हणे तिकीट तुमची आम्हीच भरतो म्हणे पण तुम्ही तयारी करा म्हणे. ते इले गेलं असं नाही ऐकू हे म्हणे जा म्हणे ते टाकायला अपमान करता म्हणे घरामध्ये घरा बरं वाटतं काय म्हणे. मग मी तयारी केली. मग तयारी केल्यावर बुटी मग थांबा म्हणे तुम्हाला कुकू लावतो. मग तिने म्हणे पाय उभं केलं पाटावर माझे पाय धुतले. तुमचे पाय धुतो म्हणजे धुई म्हटलं. नम धुवायला भेटते का नाही भेटत म्हटलं. काऊन म्हणे मॅडम महादेवा चाललो. मग तिने माझे पाय धुतले. टिक्का लावला 2 बोटाचा कुकवाचा. म्हणजे कुकू कोण कमी लावतो म्हटलं आपल्या घरी कुकू नाही काय म्हटलं लय म्हणे मॅडम पुढे असं मस्तकभर लावा म्हटलं असं लंब कुकू लावा म्हटलं. कोण म्हणे मॅडम मी लंबा चाललो म्हटलं. तिने लंबच कुकू लावलं लंबी लक्षित लावली माझ्यामध्ये मस्तकाकडे पाहते आणि तिलाच जाय. तिने असं वाटलं का लयच लंबी चालले बा तू लढतं कोण म्हटलं तुमच्या मस्तकाकडे पाहिलं मग लढत येते म्हणे. पहिला मस्तकाकडे कायला पाहिजे म्हटलं तर लढत असते काय म्हटलं कलदार झाला काय म्हटलं नाही म्हणे मॅडम उभी आहे म्हटलं मी वापस येणार म्हटलं. मग तिने पाय धुतले मी तयारी केली निघायला लागलो. तेवढं एका माणसानं गाणं म्हटलं त्या गाण्यानं मी तयारी गुरी बैकून टाकली. त्यानं कोणतं गाणं असं म्हटलं असं गळावरी गळ रे शंकर राजा गळ तलवारीची हनी चवऱ्याचा गळ आहे मराठी निशाणी. मॅगरी येतच नाही ना. आता ही महादेवाचे गाणे न्यायाचे गाणे होई हे काही नाही उद्याचे गाणे होई गाणे सोळा. हा जो गण आहे हा पार्वतीचाही गण म्हटलं तरी मला पार्वती आंघोळला बसले आणि तिच्या दरवाजा समोर म्हणा एक गजासूर नावाचा प्राणी आला. त्याला आपण हत्ती म्हणतो. तो ब्लाढ्य प्राणी आहे. तिला असं वाटलं असा जर मला मुलगा असता तर मी 33 कोटी देवतेचं रक्षण केलं असतं पण पृथ्वीचा श्राप असल्यामुळे मला पुत्र संतान होणार नाही. तिने त्या धरती मातेला नमस्कार केला. धरतीचीच माती घेतली आणि ती गजासुराकडे पाहत गेली आणि त्याच पद्धतीने तिने गणपती पुतळा बनवायला सुरुवात केली. या रूपानं तो पुतळा बनवला. आपल्या घरामध्ये गेली का आता महाल म्हणा का घर म्हणा तर घरामध्ये गेली तो निर्जीव पुतळा पाटलीवर नेऊन ठेवून दिला. कपडा म्हणा पाटलीवर म्हणा ठेवून दिला. 8 ते 10 दिवस झाले. त्याला ऊल लागली. निर्जीव पुतळा आहे त्याला ऊल लागली. किरा पडत गेल्या. हात सोंड पाय गळत गेले. विटंबना व्हायला लागली. तिनेच बरं नाही वाटलं. तिनेच तो मुलगा पुतळा उचलला आणि गंगेमध्ये याचं विसर्जन करून द्या. आता गंगा तिची सखी म्हणजे बहीण होती. गंगा प्रसन्न झाली आणि त्या गंगेनं पार्वतीला सजीव रूपात तो गणपती असा पुतळा अर्पण केला. मग सजीव रूपात तो गणपती आला. तिच्या पाहिजे कोण प्रदान केला गंगा मातेला पायी. पण शंकराने केला काय शंकर
मग आला लागूच करेल दोघांचं युद्ध काय ठेवा पाहिजे आता मग तिला कोणा गंगा मातेला ग म्हणजे गंगा न म्हणजे नदी झाडाले रिंगण आणि देवा देवगण म्हणजे आपला आणि हा देवाचा देव आहे गणपती पहिला मान गणपतीला आला आणि पहिला मान गणपतीला आपण का आला आता कोणती पूजा आपण करतो पहिले गणाची पूजा करतो त्याला प्रदर्शना घातली जो जो पोरगा माता पित्याची सेवा करतो त्याचा गावात मानस राहणार आहे तो तुम्हाला मायबापाची सेवा करायची आणि त्याचा आदर्श घ्यायचा सजना नाही तर सजना वाटाय सजना नको म्हणजे सजना सजना सात दिवाना का नाही वाटपा आहे सजना कशा करता वाटपा आहे संकष्टी पावावे आणि निर्वाणी रक्षावे संकटाला धावणे आणि निर्वाणी दुःखा समय आमला तू सहकार्य कर याच्याकरता आर्थ भाव निर्माण करू ती आम्ही आरती करतोय आणि 10 दिवस ती पूजा करतोय कोण आहे हा देव जे तुकडोजी महाराज भजन आहे रे गणराया नमितो आधी तुला हो रे गणराया नमितो आधी तुला रे गणराया नमितो आधी तुला नमितो आधी तुला नमितो आधी तुला नमितो आधी तुला हो रे गणराया नमितो किती हात आहे गणपतीला चार हात आहे चार हाताचा अर्थ काय असं तुम्हाला पोरेल सध्या माहीत वाटत असेल ना चार हाताचा अर्थ असा आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ म्हणजे त्याचे चार हात आहे एक दात आहे एक 2 दात असते की नाही याला एकच करून राहिला असं सिंदूर नावाचा राक्षस होता त्याचा वध करण्याकरता करता एक दात त्याचा पडला आणि एका दाताचा अर्थ असा आहे आता का माझी पूजा करा मला 10 दिवस मला बसवा माझी आरती करा पण एकाच मता निर्माण करा असा एका दाताचा अर्थ आहे एक दंत दयावंत 4 भुजाधारी ज्ञान आता पुढे आणि त्याचं रक्त जे उडलं शेंदूर नावाचं राष्ट्र रक्त याच्या अंगावर ते उडलं आणि त्या रक्तात त्या अंगाला उडल्याबरोबर त्याला तो रंग प्रिय झाला म्हणून शेंदूर भूषण उंदीर उंदीर वाहन म्हणजे पूर्वीचा गंधर्व होता शापामुळे तो उंदीर झालेला होता आता उंदीर पाला एवढा गणपती पाला ह्या एवढा हे कसं काय महाराज काही लोक विचार करते ना उंदीरच वाहन कोण गेलं शोभलं काय त्याला वाहन सांगू देव दिसते एवढा मोठा नाही देवाला जेवढं लहान व्हायचं आहे तेवढा देव होऊ शकते तुझं स्थूल म्हणू की सुषुमरे देवाचे कान म्हणून लहान नाही याचे कान म्हणून मोठे असत ह्या म्हणजे सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतो आणि सर्वांच्या तक्रारी ऐकू आल्या सरळ वक्र सरळ म्हणजे पहिले सरळ आली मग कशी आली तर माझं सगळं सरळ आहे हे कोणा सगळं 2 त्याच्या पत्नी आहे रिद्धी आणि 2 त्याची मुलं आहे लाभ आणि विश्वकर्माच्या 2 मुली होत्या दुसरा बघूया त्याच्या हातामध्ये परशु आहे तो परशु कसा करताय माझ्या जो भक्त माझं पूजन करेल माझी आरती करेल त्या भक्ताला मी भाव पाशातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही याच्याकरता हातामध्ये परशु आलेला आहे पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा दोन्ही कर्णाच्या ठिकाणी आहे परा पसंती मध्यमा आणि वय खरी चारी वाणी गणपती समोर हात जोडून उभे आहे दुसरा मुद्दा पाहूया आपण किती मोदक आहे तरी गणपतीले किती मोदक असते 21 असते त्याला 22 दिले खाणार नाही का खाय मला यंदा करायला सध्या रोग यायचे सोयाबीन खाय 21 मोदक आहे त्या गणपती त्याला 22 जमणार नाही सोयाबीनवर रोग येण्यास आहे मला जमतेम सोयाबीन पिवळ्या होऊन राहिल्या खोळकिळा आला सोयाबीन तुम्हाला एकरी 2च्या वर पिकन तो होळ बांधतो पेराचा दरवर्षी 22 जमत नाही त्याला 20ही जमत नाही मग त्याला 21च का पाहिजे आपण एक लहानशी आरती बघूया चंद्रमंडलांतर्गत निर्मल प्रभुवती एकविध स्वर्गावरती आसन साचे कुंजवनी
एकवीसच आहे, कारण ती मोदकासारखेच आहे. म्हणजे 21 मोदक म्हणजे काय, कोणी समोसेच ठेवते, कोणी आलू बोंडेच ठेवते. आता आपापल्या सर्जन ठेवा म्हणा, काही वाद नाहीये. कोणी मिठाईच करते. आता पोरीनं तर पेढा प्राचीन म्हणजे 21च मोदक का, आपण थोडक्यामध्ये पाहूच आहे. 5 कर्मेंद्रिय किती पाचवतात, 6 विकार, 10 6 3 गुण रजतम सत्व आणि पाप आणि पुण्य, असं 21 मोदक असतात. प्रयत्न करायचे. या 10 दिवसामध्ये सर्व तरुण मंडळी एकत्र यायची आणि आपल्या नरदेहाचा कसा उद्धार होईल हे विचार प्राप्त करता करता नरदेहाची सुंदर आणि ही वेळ पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची नाहीये. तुकड्या म्हणे ही वेळा साधून घे फुकाची, अनमोल जन्म जाता मग मारत्या. मी जन्माला आलेला, मला काय करायचं आहे, मी कोण्या मार्गाने आहे, या मार्गाने माझा नाश आहे का माझा उद्धार आहे, माझे मुलबाळ किती, फोनचं बिल किती, लाईनचं बिल किती, माझं उत्पन्न किती, सारासार विचार करा. उठा उठी सारासार विचार आपण करत नाही. काय करावं पोरायचं, काय करावं सारासार विचार. जोपर्यंत चूक लक्षात येत नाही तोपर्यंत माणसं दुरुस्त हो. आपलं चुकून राहिलं बघ, हे चूक लक्षात आली पाहिजे. एकदा चुकल्या चुकतची जाते आणि मग काही केल्या सावरे नाते. लक्षात द्या, मी कशा करता जन्माला आलेलो, मला काय करत आहे. नरदेहाची सुंदर वेळ लाभलेली आहे. आपलं काय होऊन राहिलं, आपण या देहाचा मातीला करून राहिलो ना. सत्संग करत ना, चांगले विचार प्राप्त करत आणि व्यसनाच्या आधीच सर्व लेकर चालले गेले. आणि व्यसनानं काय केलं, व्यसन नावाचं वस्तू आपल्या घरात एकदाची घुसली तुमच्या घरातली लक्ष्मी बाहेर पडते. आणि अवदशकता मातीरा म्हणजे देहाचा मातीरा म्हणजे देहाचा नरदेहाची किंमत जोपर्यंत समज. दुसरा मुद्दा आपण बोलू पुढे किंमत. जोपर्यंत याची किंमत, मी जन्माला आलो किती फार महत्वाचं जन्माचे आमच्या येणार नाही तोपर्यंत. उदाहरण सांगत असतो. एक राजा घोड्यावर चालला, आणि त्याला एक जंगल लागला मोठा रात्रीचा. आणि तो राजा हवालदिल झाला. आता जंगल कसा पार करावं, त्याच्याकडे सोनं नाणं पैसा वाटला होता. राजा पुढे पुढे गेला, त्याला एक लाल दिवा दिसला जळताना. लाईट म्हणा का दिवा म्हणा, त्या दिव्याच्या आधारानं तो पोहोचला त्या सोकाऱ्यापर्यंत. सोकारी विचारतो, कोण तुम्ही, म्हणजे मी राजा. म्हणजे कशा करता आले, मला पुढे जायचं आहे, मला भीती वाटली, मी थांबलो करा त्या आधाराने. रात्रभर राजा झोपला. ते गाठवताना बरोबर सोन्यानं बरोबर ठेवून दिलं का धाक होता सोकाऱ्याचा. राजा सकाळी उठला, आपल्या घरी पोहोचला. दिवाणीने पाठवलं, जाय म्हणे त्या सोकाऱ्याला बोलवून घेऊन ये. काय त्याच्यामुळे मी काल बचावलो, नाही तर 2 सोनं कधी भेटले असते मी बर्बाद झालो असतो. त्या सोकाऱ्याला घरी बोलावलं. राजाने विचारलं, 2 सोकारी बुवा, तुला काय पाहिजे सांग, का तुझ्यामुळे माझी प्रॉपर्टी वाचली, तुला मी काही इनाम द्यायचं आहे. काय मागावं त्याला, तंबाखू चुना, तंबाखू आहे बाबा चुनाच द्या बाबा, तुम्ही समजता नाही. तर सोकारी म्हणजे बा माझे उपकार तर नाही, तुम्ही देतोच म्हणता तर तुम्ही देऊ शकता, काय द्या. राजा म्हणजे जायले का, तो आयुष्यातच चंदनाची बाग आहे आणि ते बाग तुझ्या नावानं करून देतो. आता चंदनाची बाग त्या आदिवाशाच्या नावानं करून दिली. बागेची किंमत समजली नाही. म्हणजे काय करूया बागेचं, त्यांचे बाग तोडायला सुरुवात केली. बाग तोडायचा, वाळू द्यायचा, वाळलं का पेटून द्यायचा, कोळसे विझवायचे आणि यवतमाळी विकायला घेऊन जायचा. बाग तोडायचा, कोळसे करायचे आणि कोळसे विकायला घेऊन जायचा. असं करता करता 3 एकर बाग गेली आणि 1 एकर शिल्लक राहिलेली आहे. आता लागला पावसाळा तर आता त्याचे कोळशी सुद्धा होऊन नाही राहिले. त्याने विचार केला, आता काही उपाशी माराव. 2 डांग्या ओल्या तोडल्या आणि यवतमाळी विकायला नेल्या. तर व्यापारी विचारतो, चंदन की जाल लकड़ी किसकी है रे, बोले मेरी है. क्या भाव दे रहा है, तर तुम्ही मागो. त्या व्यापाऱ्याने 2 सुन्या 70,000 मागितल्या. हा विचारच पडला, बापरे बापरे एवढी किंमत, लोक काही माझी मजा घेतात. 3 एकर शेत गेलं माझं, 70,000 नाही पाहिले, तेवढे देत नाही. दुसरा 90 देतो, तिसरा म्हणे 1 लाख देतो म्हटल्याबरोबर सोकारी खाली बसला.
डोळ्यात वसुल्या धारा व्हायला लागल्या, रडायला लागला. अरे 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 3 एकर शेत माझं कोळशे करून मी विकलं रे, पण 2 ठुले मी चंदनाची विकायला आणल्या. मला आज त्या चंदनाची किंमत समजली. जोपर्यंत आपल्याकडून समजा आपल्या देह आहे त्या देहाची किंमत समजणार नाही, आखरी मग तुम्हाला आम्हाला पस्तावा लागेल. अहो कुठवारी भोगशील मौजा, कुठवारी भोगशील मौजा रे, मग येतील माझ्या मौजा, येतील माझ्या कुठवारी भोगशील मौजा रे, कुठवारी भोगशील मौजा. आणि मग येतील यमाच्या खानादारा सुतो नाती सगळे काढून घेती बाद तिनं दरवाजा. कोण कोणा जिंदगीने पुरून राहिला, कोण पुरून राहिला? बायको माझी, मुलगी माझी, मुलगा माझा, घर माझं, शेती माझी, तुझ्या नावा नाही म्हणून तू जाऊन राहिलं, माया माया करून राहिला. पोटते तुझे नाव शाळेत टाकून राहिले, बाबाचं नाव चालवलं म्हणून ती पोरगी होय. पण तुझी पोरगी कुठपर्यंत? काकू तुझी पोरगी कुठपर्यंत? नाव सांग, तुझीच पोरगी कुठपर्यंत? तिचं लग्न होईपर्यंत पोरगी तू आली, स्टेशनरी कपडे नामू पण तिला पूर्ण होतं. तुझा अधिकार संपला तो तिकडून लगेच म्हणते बायको माझी. आणि तो अर्धी रात्रीने आला तर आपल्याला पाठवा लागते, नाही पाठवतो अंदर आपल्याला जावं लागते आणि पोलीस तेले बसून देते. कोणाची पोरगी गेली पोरगी? बरं तोच पोरग आम्ही काय नाही म्हणून राहिलो बापा, तुमचं पोरग. पण तुमचं पोरग कुठपर्यंत तुम्ही विचार करा. हा त्याचं लग्न होईपर्यंत पोरग तुमचं. एकदा ते आली तिचं आधार कार्ड लिंक झालं, तुमचा अंगठा लागलं, कोणाचं बरोबर आलं आता पटकन जेवून घे म्हणे. तसं नाही म्हणतो मी, माझी तब्येत जास्त होऊन राहिली म्हणून तुमची वाट पाहून राहिली. म्हणे काय झालं? म्हणे मरण काय हो मी. बायको म्हणे मरण काय हो मी. हो म्हणे तुले मरू देत नाही, पैसे किती गेला गो. तू जर मेली तर मी पागल झालो, मी मॅड झालो. म्हटलं तुम्ही मग मी जर कदाचित मेली तुम्ही दुसरं लग्न कराल काय? हो म्हणे मी मॅड झाल्यावर काही करू शकतो. पाचच मेली ते. आता कसं करता बरं? कोण माझं? तुला लहानचं भजन सांगतो. माझं माझं म्हणत पण लग्न झालं सून घरी येते. बरं किती होई असते आपल्याला लग्नाचा पोराच्या? लग्न करतो मी यांना पोराचं. आता नाही होत मी मागून पहिले आणि कामं काय कष्ट केले बाई. आता आपल्याला मी बिचारी बुरी जिरून पाणी भरलं, गुंडानं पाणी भरलं बिचारे. आता किलचं भरणं मला उचलत नाही. आता मग देवाला प्रार्थना करतो, एकदा लग्न होती बाबा पोराचं, सून आली जाय बापा. मग काहीची मोकळी झाली आणि पाय काय आहे तर मग ठेच करते साधा होऊन बसा आहे म्हणजे बाबा जेवायला. कोण्या आजीले भेटते जेवायला आयचं खायला नाव सांगायचं. सुनीच्या मोरे करा तर वेळेवर भेटते, तिच्या मनानं घ्यान तर पुरा दिवस बुडते. पण लग्न करतो पोराचं सुनाले म्हणजे आरामच पडते. दुसरी गुडी म्हणजे माझ्या लग्न कर पोराचं आरामच पडते. मी लग्न केलं पोराचं म्हणजे पुरा आराम झालाय. तुलाही आराम व्हायला वेळ लागणार नाही, लग्न करच तू पोराचं. बरं केलं लग्न पोराचं, आली सून घरी. सून काही एकदम घरात घुसते काय नाही. शेवाचा पदर सांगू नसते माझ्या भसक चालू नको. ते असे ठेवाचा पदर ते काय पोरगी भेटली खालची मानवत नाही करत मला बोलत नाही. हा किती आनंद वाटते घरात. हा म्हणजे तिले सांगा इथे लागतात तर तिले फेकून देते. समजून जागा एक आपलेही देते नाही. एकदाची सून घरामध्ये आली समजा हा मोठा आनंद. आली ना सून तरी बाबा काहीची लोक आता बसले जगाला मी मांडव 4 वाजता. हो आई भाजी करू आई, हो पोळ्या करू आई, हो आई. आई काय होय नीरी आई 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 मॅट करते. पैकी बाहेर मला मैशी नाही आईच करते व बाकीच्या कुठ्या मैची अशीच करे व. आता तोंडने उलून राहिलं. किती दिवस करून ते आई आहे तुम्ही सांग. जास्तीत जास्त दिवाळीपर्यंत
दिवाळीपर्यंत आई आई केली आणि तिनं घरातला आळा खाल्ला का हल्ला आणि आपल्या मायच्या घरी गेली आणि आपलीचा मॅट न्यायालय घालला. याचं माप तेनं घेतलं कपड्यासाठी, कपडे शिवले, तिची पासंदी यानं खाल्ली आणि तिकून दोघंही घराकडे आले. तिची जबान बंद आणि ह्याही याचंही आई म्हणून बंद. हिनं समजून जाऊ सिलेंडर दुसरा भरा लागते. मग तुम्ही गावात सांगा लोक मला मित्र बोलत नाही बिचारे, दिवाळीपासून वय झालं, हे बोलत नाही, हेही बोलत नाही. मैत्रीमध्ये थोडे पैसे मापात दे, आता 1 रुपया दाखवून नाही राहिलं, जेवढी कमाई करते म्हणे आला. आणि त्याला म्हटलं त्यांना असता बिचारे मारायला हात केला, असं होतच नाही माझ्या पोरं. गावाला माहीत आहे. माझा आता अंदाज आहे भैया न्यायालय गेला त्यापासून असंच करून राहिला. माझा आता अंदाज आहे ते काहीतरी समजते वाटते. मन काही माहिती नाही याने घातलं काहीतरी झाले भांडणं सुरू. तेनं घाला मी म्हणतो तेनं घातलं की वहिले समजा ते बरोबर न्यायालय चाललं त्यावरती त्यात कोण घालून दिलं काही. सांगू तुम्हाला लग्न पोराचं करा, पोरीचं करा, घरात राहा, कष्ट करा, काम करा, किती मजली मकान बांधा. सुख पाहिजे असं तर महाराज म्हणतात सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी मनुजा, सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई. देवाचं भजन करणे, देवाची पूजा करणे, श्रद्धा ठेवणे. श्रद्धेचा विषय पूर्ण ह्या गणपती म्हणजे काही भुलले काय. भुलईचे गाणे वेगळे असते. भुलईच्या गाण्यात जमाय का काही नाही. आपे दूधत आपे त्यावर पी विषाय लेखी भोलाबाई नथिले होऊन जाय कशी लेऊ माझ्या दारी शंकराय शंकर घोळ्यावरी गौरी पैदल पैदल गाणे वगैरे. काही गाणे भुलायचे आहे. ती झिलबीबाई झिलबी झिलबी बसली नहाले शंकर आले पाहाले असे शंकर भेले कुकड्या गेले ना काय गेले. भुललो आहे का तो? नाही नाही नाही. कोण आहे तो? अहो देवा गणपती गणपती अहो देवा गणपती अहो देवा गणपती त्याचे पाय माय गणपती अहो देवा गणपती. दिसून राहिला हा कसा गण आहे? हा सगुण रूपाचा गण दिसून राहिला आणि निर्गुण रूपाचा गण तुमच्या जवळ आहे. तुमच्या जवळचं गण म्हणजे तुमचं मन. जोपर्यंत आपलं मन स्थिरावणार नाही तोपर्यंत आपल्या जीवाला समाधान लाभणार नाही. चंचल मन को बुद्धि विचारक शुद्धि सतत ही करना है, निश्चल प्रवृत्ति की धारा अंतर्मुख से स्थिरना है. मन गेलं जाऊ द्यावे, देह आवरून. मन म्हणजे तुमचा गण आहे. पहिले मनाला पक्क बांधा, मनावर स्थिरता ठेवायचा प्रयत्न करा आणि अन्यायाचा प्रतिकार करा आणि धर्माचं रक्षण करा. हे विचार पाहिजे असं तर गणपतीची आरती रत्न खचित गौरा तुझ गौरी चंदनाची उठी कुमकुम. राक्षस लोकांचा म्हणजे सत्यानाश करण्याकरता देवाचा अवतार होता. दुष्टाचा संवाद, साधूचं रक्षण, धर्माची संस्थापना याच्यात करता देवाने अवतार घेतलेला आहे आणि गणेशजी हा अवतारी देव आहे. ध्यान देवा कशा करतो बोलतो मग सुख कर हरिगुण काही. देवाचं भजन केल्याशिवाय, मंदिरात गेल्याशिवाय, हात चढवल्याशिवाय आपल्या मनाला समाधान लाभत नाही. आणि त्याचं गुणगान करणं आपण मात्र विसरलो. आपण भजनाला विसरलं गेलं. कोणाला भजन जमून राहिलं? आता कोणत्या बाया भजनात भजन म्हणते? मॅथ्सच गाणे पाहिले भजनात. चिमणा चिवचिवला चिमणा चिवचिवला माझा मल्हारी डागा झाला दिवस उगवला. चिमणा चिवचिवला माझा मल्हारी डागा झाला दिवस उगवला. तुझ्या नामाच्या पाय बदल झालं. आता कोणते भजन आहे? रडू नको बाळा गाण्याचं काय करा? पाण्याला जाते पाणी घेऊ तुम्ही काकू.
आपण त्याच्या घरी भजन करा, त्याच्या घरी भजन केलं ते लोक झोपते. आपलं भजन झोपला मग भरतं बाई बोले मी झोपतो मला म्हणे जागा मी करतो म्हणे आराम करू शेताच्या खोली आमचं भजन समज यायचं समजा तो भरून राहिला आमची पद्धत त्याच्यात म्हणणं सुरू केलं. त्याला बायकोला सांगितलं होतं चहा मांडतो ते बसले तुझी पैसे चहा मांडले तो झोपला. हे काही चहा आणि नाही आम्ही काही मागू नये आम्हाला तुझी पैसे तो झोपला. तिच्या घरी शेजारचं कोणी भजन ऐकायला आलं नाही कारण घरी इज्जतदार समजा. असं करता करता आम्ही आमच्या भजनात लागलो. आमचं शेवटचं शेजार सुरू एका जनार्दनी गुरु परब्रह्मा एका जनार्दनी गुरु परब्रह्मा तयाचे पहिला सदामुखी तुझं नाव आहे ते बसलं तुला पाहिजे तिला लागे डोळ्यात त्यामुळेच म्हणजे असं काय माणसं चहा काही नाही तिच्यावर चहा शिजला चहानी उघडी येऊन राहिली हिनं डाळ लावून गेला तिने झोप लागेल काही मागली बचाव. आमचं भजन सुरू होतं जनार्दनी गुरु परब्रह्मा बचाव. आमचं भजन बंद पडलं. मी म्हटलं तिकडे काय झालं. मी आता बहीण करून कल्ला केला. मी म्हटलं आपण तर 10-12 माणसं होतो पहिले माणसं मोजून घ्या. मी माणसं कोण मोजले नारळ दुपट्टे 12 आणले होते ना माणसं म्हणजे पुणेच दिशे. मी म्हटलं मग कल्ला कायचा होईल. आमचं भजनच बंद पडलं. तो झोपेतून उठला ना तिच्या पैसे गेला. तिला विचारलं काय झालं पेटली कशी भेटली म्हणजे माझ्या लक्ष नाही. त्यानं तिचा हात धरला तिला आमच्या जवळ आणलं. तिले विचारे याच्यातला धकावणारा कोणता वेळ नाव काय. आमचं भजन तर पूर्णच बंद पडलं. मी म्हटलं हे जर रमेली तर ह्या जेलात घालते. ह्या म्हणून का भजनावाल्याने वही बायकोचा पाहिजे पण ते कमी पेटली होती. तिनं सांगितलं याचा कोणाचा दोष नाही माया झोपीत तोच गेला. आम्ही लगेच सामान बांधलं आणि गुच्च्या घराकडे आलो. हे जर मेली असती तर आम्हाला याने योग मारले झळकू दिसत होतं. जातो तर पहिले बोली करतो आमचं भजन होईपर्यंत जागे राहण का आमचं भजन ऐकान का. झोपले तर आम्ही बोललो येऊन त्याच्या घरात चोरी व्हावं ते न झोपायला आपण भजन करावं. चोरी व्हा ना आपलं घ्या याला जा त्याचे नाव भजन आहे काय. असं कसं असते आम्हाला देवाचं काय करायचं भजन करायचं आहे देवाचं गुणगान करायचं आहे. आणि गुणगान केल्याशिवाय आमच्या जीवाला आत्मीय सुख प्राप्त होत नाही. आणि ते सुख प्राप्त करण्याकरता सुख कर हरिगुण. दुसरा मुद्दा आपण पाहूया. नाही भरोसा पल प्राणाचा कधी यमराजाने. याचाही भरोसा आहे काय कधी मरण दे होतं. आमच्या गावाले 2 बापले का मेले. मी सांगितलं पोराले काय ना कांदे काढणं सुरुवात आहे. कांद्याचा ढीक उपडले कांदे ढीक मारला कापू कांदे कापाले बाया सांगितल्या आणि त्याला लावला होता डुकरू उखर देऊन लावला करोना. दोघंही बापले वावरात गेले बाईही गेल्या. 9 वाजेपर्यंत लई सकाळी यायची होती पण दोघंही बापल्या काले भान नाही का करण काढायचं आहे वायर काढायचं आहे. मोठ्यानं टोपलं कांदे बाईने कापले टोपलं उचललं या टाकायला लागला. याचा ताराले पाय अटकला पोटतो पडलं. पोटतो पडल्यावर बाप धरायला गेला. दोघंही खतम. कसं करता आता नाही भरोसा. या देहाचा काही भरोसा राहिला नाही. कधी जीव जाईन सांगता येत नाही. मग आपल्या हातानं काय नाही मरा. जन्माशी येऊन मरणे फुकाचे जन्माशी येऊन मरणे फुकाचे हे तो शहाण्या गे का पटोरे जन्माशी तो शाळण्याचे काम नाही हे मूर्खाचे लक्षण आहे.
फाशी घेऊन मेला, फाशी घेऊन मेला. तो काय ना मेला तुम्हाला माहित नाही. गावाले पेपरला काय झाला तुला 2-4 एकर या जमीन आहे ना बाहेरी, त्याच्यात त्याला घाटा आला. बँकेचं बचत गटाचं कर्ज होतं, त्याला ताट लावला म्हणून यानं आत्महत्या. काय ना मेला आपल्याला मॅडम किती आत्महत्या अशा होऊन राहिल्या. आणि काय तर कोण करते आत्महत्या आणि काय करते आत्महत्या करायची सांगा तुम्ही. काहीच गरज नाहीये. सांगू जन्माशी येऊन मरणं सुखाचं काय नाही मरणाचं. देव नीन टावती मरणं झाला तो जन्माला आलेला आहे त्याला मरत आहे ना. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी पुन्हा जन्म पुन्हा मरणे पुन्हा जन्म पुन्हा मरणे. तुकाराम जन्म मरण नको आता मला. नको जन्म मरण आम्हाला. सोपाय काय मरण. आपण जर व्यसनाच्या अधीन गेलो तर आपल्याला काय आहे. आपला व्यवहार चुकला आपल्याला काय आहे. आता बाया बचत गट उचलते आमच्याकडे जिकडे काय नाही म्हणा इकडल्या बायला म्हणत नाही मी. काय बायले हरी बाया गोष्टी करते वावरे माय गट होतं तुम्ही आता लग्न माया मालकींच्या पोरीचं वयर नाट्य प्रेझेंट चांगलं मोठं पाहिजे म्हणे. काल कोणाचा पोटीचं 2 दरवाजाचं कपाट मागून राहिले. त्या म्हटलं सपाट कपाट घे म्हटलं नाही म्हणजे 2 दरवाजा गेट पाहिजे म्हणे. तू जोर माहिती पुढे प्रश्न पोहोचलो म्हणते. मग काही बाया म्हणजे मग त्याला काय माहीत करतं त्याचा आधार कार्ड घेऊन येईल त्या माहितीची सही घे घे उचलो होते भरणं कधी कधी आता उचललं पाहिजे. मोठा बायले हरी चला बाई पटपट उचला बचत गट भरा फार्मस खट साहेबांनी दिले पैसे का मोजा खट कोणाची उसने आणली असं त्याचे नेऊन द्या पटपट. आणि तो पुढच्या महिन्यात मागायला आला म्हणजे पहा मोठं जवळ पैशाला सगळं लट ते काही कर बाबा तू पैसे पाहिजे बाबा. काय माहिती ही नव्हे मुंबई करा साहेब कसा आला ही नाव माईकडे नाही कळगी गटात नाही उचललं मै सही आहे म्हणून लागलं. सोपाय काय उचलणं करतो प्रमाण सांग कसं आहे. व्यवहार न कळतो जाला व्यवहार न कळतो जाला किती हप्ते नाही भरा तुम्ही एखादा हप्ता. साहेब म्हणते तुम्ही बाया जमा करा पण पैसे भरा. साहेब म्हणे वरतून गल्ला करते चालले 3 गट काढले जो गल्ली गेली की नाही अजून येऊन नाही राहिले. 10 वर्ष येऊन राहिले त्या बाहेर पैसे भरून राहिले हे म्हणजे मी येतच नाही तोड घेतले. काय करतात त्याचं आलं का नाही. समजा आता आपण हप्ताभर काम केलं 300 रुपयानं रोजानं कामाला गेलो 37-21 रुपये हप्ते इमानदारीचे आले आणि तिकडून पैसे घेऊन या खंब्याखाली सुरू व्हा. एक्का अंदर आहे बादशाह बाहेर आहे गैले के लगाव गुल्ल्या बाहेर आहे राणी अंदर गई बादशाह बाहेर निकल गया काय असेल आणि आपण त्याच्यात तेव्हा मांडून 1 मेहनतही गेली घामही गाळला पाठी दुखून राहिली पंप उचललं आणि 15 मिनिट मेहनत वाया गेली आणि बायको आता घरी कुरकुर करून राहिली. आता कसा करा घे पिऊन आधी आत्महत्या. व्यवहार समजला नाही. जुवा काही खराब नसते. जुवा काही खराब आहे म्हणता का तुम्ही. जुव्याचा काय दोष आहे पत्त्याचा काय दोष आहे. काय दोष आहे जरा खेळणार आहे का कोणतं पत्त कायच्यात घाला हे तर मी पाहिजे की नाही ना माहीत. मी म्हणतो राणी भाषा जर सुखात आहे तिथं काय गुल्ल्या घाला. जिथं राणी भाषा सुखात राहते तिथं गुल्ल्या घालून देते आणि मग सांगते उतार लागला. अगं तिकडे उतारला का तुझ्या जीवनात पाहिजे उतार का घालू का काय काय खरं काय करा. गंजीपत्ता खराब आहे म्हणता का तुम्ही नाही. गंजीपत्ता बापा कसा आहे. दुर्री म्हणजे मूळ माया सर्वाची उत्पत्ती झाली बघा त्याच दुर्रीपासून. तिर्री म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि होय तो शंकर. रजतम सत्व हा व त्रिगुणाचा आकार
चौरी म्हणजे 4 वेद जगामध्ये खरोखर, पंजी म्हणजे 5 तत्व त्याच्यापासून आकार, शक्ती म्हणजे 6 विकार घ्या तुम्ही ओळखून, सत्ता म्हणजे 7 चक्र नाभिस्थानापासून, 8 म्हणजे अष्टपाकोळ्या त्यामध्ये खेळ कोण, नैला म्हणजे 9 दरवाजे घ्या तुम्ही ओळखून, दैला म्हणजे 10वे द्वार याची करा ना ओळख, जाऊन पाय तिथे तर आहे महायोग्याची बैठक, गुल्लू म्हणजे मन हे गुलाम न आवरे सद्गुरु वाचून, राणी म्हणजे स्त्री राणी सर्वाची उत्पत्ती तिथून, बादशाह म्हणजे आधी ईश्वर त्याने रचले चराचर त्याच्या हाती सर्वाचे सूत्र ऐकून घ्या तुम्ही चातुर, एक्का म्हणजे एकच मन ज्याचा आहे परिपूर्ण त्यालाच नेईल घेऊन जाईल मोक्षपदाच्या मार्गान, एक मन एक तत्व नाम जुटे धरी म्हणा आणि मग हरीश करून घेईल. पांडवी जुवा खेळले, काय काय हारले ते पांडव, द्रौपदी म्हणजे बायको हारले होते ना, आणि आपल्या बच्ची सर्दी पापडी मग आपण काय ठेवा इन जावा काय करावं तर काय करावं, जुवे खेळणं गलत आहे. तसं ज्याच्या घरात जुवा घुसला असेल त्याच्या घराचा सत्यानाश झाला समजून. साधा का जुवा कलीले 4 जागा दिल्या होत्या, कलीले राजा परिस्थिती विचारे 4 जागा म्हणे दे म्हणे कली म्हणे, 4 जागा त्या राजानं कलीले, त्यात जुवा आला, त्यात तुमचं मदिरा आला, त्यात तुमची वाईट नीती आली आणि अनितीचं सोनं आलं सुवर्ण, ह्या जुवा खेळले समजा तुम्ही आणि मग हारले समजा, आणि मग कसं करा म्हणजे आधी आत्महत्या करणं माझं ध्यान ठेवतं. आता आपण लोकांच्या जमिना हक्का काय ठेक्याना करतो, इकडे जमिना ठेक्याना करतो, आपल्या घरचेच तर वावर पडीत राहून राहिले, लोकांचे आपण ठेक्याना करायला पाहिजे. मग आपल्या कोणते पैसे लावणं काही होत नाही, लावले खेळी जाते ठेकाई नक्की जाते बसला मग येऊन काय करायला गेले. सांगू तुम्हाला मी त्या शेतीले भाव आहे का नाही, आपल्या शेतमालाला भाव आहे. तो बोलची महाराज भजन होता, जब किसानों की देखूं भलाई अरे उसमें दरासी नबू है, उसमें जोगी दरासी नबू है, कुठे भाव सोयाबीनले भाव 3,000 वर जाऊन राहिले. 1 वर्ष माया वावरापाशीच वावर होतं काकू, मग त्याने पिकली सोयाबीन ना मग पिकली सोयाबीन समजा, तो म्हणजे सोयाबीन मध्ये एकाची आहे. मी म्हणजे वावर तर देऊन दे ना, सांग काय भाव देतो म्हणजे मार्केटचे भाव ते 3,500 रुपये, मग तू 3 न देऊन टाक, 50 रुपये कमी जाणं येणं मार्केटनं आणणं लेलो बोली आहे की हे. त्याची मी सोयाबीन 3,000 घेतली, 2.5 नाही विकली मी खराब झाल्यावर. तुरी लागली पोते फाडले उंदरानं लेंड्या गेंड्या अमुक तमुक सावड सोड केलं बाबा, ते पिढी सोयाबीन पुरी पांढरी झाली, 2.5 नाही मी घेतली, कायला घेतली समजा मी खातो. बरं कोण आहे आपल्या पाठीसमोर सांगा तर तुम्ही मला. काही लोक भाषणं करे समजा याच्या आंधी काय म्हणून तुम्हाला माहिती आहे, अमुक करेंगे तमुक करेंगे ऐसा करेंगे वैसा करेंगे कर्जही माफ करेंगे असंही मी ऐकलं बा. माफ करे 7-12 कोरा करून म्हणे ना कुणी मग आपल्याच माणसं शेवटी तुझं आहे 1500 चालू आहे बाहेर तर किती देतो म्हणे 2100 म्हणे दिले काय अजून. मी म्हणतो काहीच नाही आहे. काही लोकांचं कसं आहे फक्त भाषणं महत्वाचे आहे आणि त्या भाषणाचं स्थितीचं वजन. आमच्या गावाने भाषण द्यायला काय वजन त्याचं बापू काय वजन मग काय भाषणच नाही माहिती आला बस. उपस्थित बंधू आणि भगिनींनो उपस्थित बंधू आणि भगिनींनो तुमच्या माय बहिणींनो म्हणतो कसं लागेल म्हटलं याचं भाषण चुकून राहिलं आपण कसं बोलावं. म्हटलं आतापर्यंत कोणतंही येतं आमच्या मायबीनं म्हणे ह्या डायरेक्ट तुमच्याच म्हणजे म्हटलं याने काय मायबीनी आहे नाही काय म्हटलं मला असंच लागेल. मी उठलो पण त्याच्या जवळ गेलो दुसरा तो पण दुसरा. उपस्थित बंधू आणि भगिनींनो उपस्थित बंधू आणि भगिनींनो तुमच्या माय बहिणींनो काय म्हटलं साहेब थांबा तुमचं भाषण चुकून राहिलं. आतापर्यंत आमच्यावर इथले लोक आले म्हटलं भाषण द्यायले पण आमच्या माय बहिणीमध्ये म्हटलं तुम्ही तुमच्याच म्हणता म्हटलं
तो साहेब म्हणे नाराज नको म्हणे, आमच्या म्हणजेच तुमच्या म्हणे, आणि तुमच्या म्हणजे आमच्या म्हणे. पहिले आम्ही आमच्याच म्हणू म्हणे, आमच्या म्हणून म्हणून मॅट झालो म्हणे आम्ही, म्हणून आता आम्ही तुमच्या म्हणतो. तुमच्या मायबहिणी आमच्या मायबहिणी काही वेगळ्या नाही म्हणे. काय बोलतो म्हटलं, वेगळं नाही तर काय आहे तर म्हटलं, नाही म्हणे भारत माझा सारे भारतीय माझे. तुम्ही कोण झाले म्हणे, मॅडम बांधव. मग तुमची माय मॅडम, मग तुझी माय तुमची बहीण मॅडम, मग तुझी बहीण म्हणजे मग असंच आहे म्हणे आमचं, म्हणून आम्ही तू आमच्या म्हणून बंद केल्या म्हणे आम्ही. मग त्याला त्या रोडनं मी आलेला मतातल्या, त्या रोडनं खूप मला त्रास झाला, खूप वेदना झाल्या, फार मोठे मोठे गड्डे होते, माझी गाडी वर जायची खाली यायची. एखाद्या वर्षा रोडवर नाही हाचा प्रयत्न करा, मी 5 वर्षात या रोडनं एकही गड्डा दिसू देणार नाही. त्या गड्ड्यामध्ये रेती, मुरम, सिमेंट, डांबर, गिट्टी, लोहा, ज्या ज्या वस्तू मला सापडल्या त्या त्या टाकायचे प्रयत्न करेल, गड्ड्याची लेवल बरोबर करून देईन. कदाचित माझ्या 5 वर्षात ह्या वस्तू काही मला सापडल्या नाही तर गड्डे बुजल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला एका एका दाबण त्या गड्ड्यात तरी गड्ड्याची लेवल मॅटर झालं. मग एक म्हातारा उठला, म्हणजे बाबा सर्व कामं गावातले करा, पण ह्या रोडचे गड्डे बुजू नका, कारण आमचा रोड हायवे आहे म्हणे दारवा. कारण म्हणजे एकच गाड्या धावते म्हणे, कसा रोड क्रॉसिंग करू आम्हाला सुचत नाही म्हणे, पण गड्डे मोठे असल्यामुळं गाडीचा स्पीड कमी आहे म्हणे, आम्ही कधी आडवे गेलो तर ॲक्सिडेंट व्हायची भीती नाही म्हणे. दुसरा फायदा आमचा असा आहे म्हणे, आमच्या गावचा व्यक्ती दारू पेला, मोहाची पेला का देशी पेला, आणि त्याला जर जास्त झाली म्हणे, आणि तो जर कोण्या गड्ड्यात जर पडला म्हणे, आणि तो जर मेला म्हणे, तर दुसरा गड्डा खांद्याची गरज नाही म्हणे, फक्त माती दगावानं घराकडे. तिसऱ्याचा फायदा आमचा असा आहे म्हणे, आमच्या घरची लेकबाई आहे आणि आम्हाला प्रसूतीची वेळ आहे त्या पोरीची, आणि डॉक्टरनं यवतमाळले प्रायव्हेटले 50,000 सांगितले, तर फक्त इथून याटो टाकून द्या म्हणे. इथून याटो दिवसापर्यंत 2-4 गड्ड्यात गेला म्हणे, आमचा पेशंट सुखरूप घराकडे दे म्हणे. 30-35 हजार फी वाचते म्हणे, गड्डे बुजू नका. तो बुडारी ज्यानं केली नाही कर्तबगारी, मित्र नाही वैरी समजतो आम्ही. राज्य आले किती गेले, त्याचे कायदे नष्ट झाले, सत्याचे दरबार उजाडले, पण राज्य चालले संतांचे, एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. काय करावं, तुकडोजी महाराज खूपच लिहितात हो. कसं करतात ते यायचं फळापेक्षा, पण किसानाले भलं नाही, शेवटी किसानाले मरावं लागणार आहे धानपेवटा. मग जन्माची मरण फुकाट. प्यायला काही कोणाला मनाई नाही आहे, दुकानं खुल्यानं काय कोणाला म्हणतात नाही नाही नाही, पण त्याची किती हे रिवाज लागला ना. पण आपलं काय होतंय, आपला अतिरिक्त जास्त होऊन राहिला, त्यामुळे आपला विभाग सुटून राहिला. बाया बोलल्याशिवाय राहत नाही, बाया बोलते, कोणती बाई असो, कोणती बाई गुच्चूप राहणार आहे. एक जण गुच्चूप राहते, शेजारची म्हणते तू बोलत नाही बिचारे, उगीच उगीच राहायचं, मग तुला अत्याचार सहन करू लागून राहिला, मैच्या पाय खा जागा आणल्या. पहिले बाय कसा होता, इतक्याच धरा पण त्याला धरता नाही, आता थंडाच झाला. काय असेल ते वगैरे मत नाही, आता खालची माझी वर्त नाही करत, तुझे कामाचे पैसे मापात देते, त्या म्हटलं ते सांगते, तू बाई बोलत नाही बाई, तुमच्या लोकात राहतो तिने वाटते माझ्या खरंच गोष्ट आली, आज तो इथे चांगली काढतो. येणं जा घरी, त्यानं येऊ पिऊन, येणं बोला जास्त, त्यानं प्याव कमी. दोघा योग पाहत काय, येणं बोलायला लावलं शेजारतीनं, हे इथं बोलणं काही जागा नाही, मेला करून नाही, एसटीच्या आळला करून नाही गेला, घरी कसा काय आला, ते घर कसं दिसते, मेला पाहिजे, ते बोलणं सुरू. तो पेला होता कमी हे बोलायचं असतं, त्याला आला राग कोणा असं तू मी म्हणजे आता पण बोलली नाही, मी आता बोलतो. याने काही सहन झालं नाही, ह्या गेला दुसऱ्या गावात, देशीची घेतली ना पावती, त्याच्यात टाकलं पोलो, फिरूस तू घोलो, बातमी पिलो, अर्ध्या घंट्यातच मेलो म्हणला, बातच मेला. हिला काय माहिती, हिने मजा कधी केली वाटलं, तो खरंच मेला. तो दिसला मला पडला तिकडे एका पुरुषावर, मी गेलो घरी, म्हटलं दादा कुठं गेले, आणि बाहेर गेले, म्हटलं गेलेच, आणि कुठं गेले, डायरेक्ट वरतच गेला, मेला होतं म्हटलं. अहो मी आता मजाकच केली, मला खरंच मेला. त्या काय मर म्हटलं काय, मनातून म्हटलं काय, मी मजा केली होती, म्हटलं जमलं नाही तुझे, मेला. आता कसं करू म्हणे मी काय सांगू पाहिजे, आता मेला मी सांगायला आलो. जगाला कुठे काय म्हटलं, तो मेला म्हटलं.
परत फेकायला पुरत नाही म्हटलं, पाहुणे जुलट आहे म्हटलं, अंदरून कवाळलं घेईल पोट्टे पाट्टे सगळं जीवन घे म्हटलं. आणि जास्त गर्दी होईल तर मग जेवायला भेटणार नाही म्हटलं. कसं करू काय म्हणे, कर म्हटलं. मग अंदर गेली ना कवायला लावलं आणि बसली जेवायला. कारण स्वतः जास्त तर मला आवाज लागत स्लो आहे म्हणे, त्याला अर्धा मला देऊन दे. आता मी घेतला आपण. मग ही जेवली पद्धतशीर. आम्ही गेलो तर प्रेत घेऊन 5 वाजता आणलं आम्ही. तो याटो प्रेत डगड 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 याटोवाला घरापाशी उभा केला. की दरवाजा वळंदाळायला गेली. देवाला कसं केलं होतं बाई, आता माझ्या घर केली ताई, म्हटलं काय बाई म्हणे आला राग उभी रे, लढू नको लढू नको. काऊन म्हणे, मॅ जेवली तू म्हणे हो मॅ म्हटलं जेवल्यावर लढशील तर वांटी होईन तर येईल ना. तुझी उगी रे पसंत झालं एकही समजे नाही. ते नवीन गाणं त्या बाबतीत निघालं होतं. अव गेला माझं कानावर दिवसभर दारू पेला, घरचा पैसा सांग नेला, विचार नाही केला, हराम मोतीनं मेला, संग काय घेऊन गेला. बाकीच्या बाया माझ्या उभे लढू नको, मॅच झाली काय मग तूच लढता का उभे लढू नको. काय करतो लढू त्याच्याच मेला काय करतो माहीत तरी मला काय मागच्या हप्त्यात काय करतो लढून तो काही जिवंत होऊन राहिला. लेकडे इकडे पाय त्याला पाहून घे, त्याला पाहायला म्हणत करत नाही. उभे लढू नको. माहीतचा मेला म्हणजे माझ्या 3 लाख रुपये घेऊन मेला. 3 लाख त्याला लावले म्हणजे यवतमाळले तरी मेला म्हणजे मा त्याचा तर मस्त मेला म्हणे. त्याच्या काम 80 रुपयाचं मेला म्हणे. कमी पैशात मेला म्हणजे माय त्या फायदा करून गेला म्हणे. आता त्या घरी तहसीलदार येते म्हणे, 1 लाखाचा चक तुलेच देते म्हणे. त्या लेकरांनी पगार सुरू होते म्हणे. तुलेही नोकरी लागते म्हणे अंगणवाडी. फक्त फार्म भर म्हणे. खिचडी शिजूनही होते घरी आणणं होते म्हणे. त्या घरची बाराही म्हणे बरबटी सरत नाही. त्याचे पाकिट लोकांनी देते म्हणे मुगाच्या घरात नाही भेटा ओळ्या होते. तुला बँकेचं लोनही भेटते म्हणे मला, तुला खरोखर नाही भेटते. ते आता मला फायदा आहे म्हणे. तू गिरायला लढू नको. पोट्ट्याला जमेल पोट्ट लढेल. मग लहान लेकरू 3 वर्षाचं त्याला काय समजते, हे जाय बापाच्या अंगावर. किती आवडू मनाला मन स्थिर बसेना, किती आवडू मनाला मन स्थिर बसेना, सारे दिसते मला माझे पप्पा दिसेना, सारे दिसते मला माझे पप्पा दिसेना. किती आवडू मनाला मन स्थिर बसेना, माझे पप्पा दिसेना, सारे दिसते मला माझे पप्पा दिसेना. पप्पा मम्मी पप्पा बाबू उगा राय गेले सप्पा. मम्मी पप्पा म्हणजे गेले सप्पा. मम्मी आता पप्पा येत नाही. हां मला कळेवर घेईन नाही. मामाच्या घरी येईन नाही मम्मी. हां तुला पप्पा नाही मग सोने उगा राय मला लढू नको. तुझ्या पप्पा तुला सोडून गेले बाबू. हा मम्मी मला पप्पा नाही म्हणतो. चंद्याले पप्पा आहे, नंदेले पप्पा आहे, बंड्याले पप्पा आहे, सारेले पप्पा आहे, मलाच पप्पा नाही काय. मम्मी नाही बाबू सगळ्याले पप्पा आहे, तुझ्याच नाही आहे. मम्मी मला पप्पा पाहिजे. मम्मी मला पप्पा पाहिजे. त्याची माझ्या म्हणजे उभं आहे. नाना नको लो म्हणे तेरवी तर होते. काय याची किंमत राहिली. परमात्मा कसा लाखोनी जन्माला येती जन्मनी जन्माला येती जन्मनी अक्कल नाही संसाराची होईल सगळी हाती. हो अक्कल नाही संसाराची होईल सगळी हाती. धान्याने म्हणे गावी वाळवून सुकराची प्राणाचा याचा भरोसा नाही. प्रत्येक जीवाला मरायचं आहे. तो फालतूपणा करू नका. आत्महत्या करून मरू नका. ठेविले अनंते तैसेची राहावे. अंचित्ती असू द्यावे समाधान. गरिबी अमिरी येणार आहे. फक्त आपलं काम करताना व्यवहार करताना व्यवहार चुकू नका देऊ बरेपर्यंत याची काळजी घ्यायची प्रयत्न करा. जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही.
नाही भरोसा पल कितीतरी गेले देह सोडून अनेक लोक आतापर्यंत मेले समजा नेलं काय कोणा काही सगळं नाही बदललं काय कोणा सगळं सोयाबीनचे कट्टे भरले आहे समजा घरात दोनच्या एखादा कट्टा त्याच्या समजे बाई तिकडे इथून खाईन मोठ्या मेला इकडे सून तिकडे विचारते आई व बाबाचे कपडे पेटू काय पेटून दे कपडे पेटू बाई त्याचं काही ठेवू नको आई गाठी पेटून दे टक्या पेटून दे सारं पेटून दे बाई त्याचं काही ठेवू नको आई पासबुक आहे बाजी खाली दे मापाशी हे कोण दे मला पेटून पैसे आई बन्यान पेटू काय पेटून दे बन्याने पैसे आहे आई दे मापाशी बाकी सारं पेटून दे काय करावं आई लढते बाया काही आमच्याकडे असा राग येते बायाच्या उकडी लढते ना बाया अरे माहीत असून लढते त्या आम्ही एक प्रेत उचललो असं आम्ही गेलो मयतो त्या बुढीच्या होतो मी वय घेता नेहमी जाणं येणं होतं त्या बुढे त्यांना मायाचं प्रेत उचलला आम्ही कुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तिला मैच मान पकडली लढायला लागली कुठं नेता बाई येईल कुठं नेता बाई तुझ्या लग्न काय यंदा झालं काय कुठून येते माहित नाही काय म्हणत तिला ओके नाही म्हटलं लढू नको म्हटलं कुठंच नेत नाही म्हटलं गावातून चक्कर मारू ते घरी वापस काही बाया एक बुडा मेला समजा ना आंघोळ करता करता अंगठी त्याच्या बोटात राहिली असं नाही लक्षात राहिलं बांधलाय तो बुडा उचललाय लोकांना आम्ही होतो मागं राम नाम सांगते बुडी थांबा उभे राहा थांबा उभे राहा मॅच म्हणलं काय काम आहे म्हणे आता कोणतं काम आहे तुझे सांगता खरं काम कोणतं आहे मग तुम्हाला काय माहिती आहे खाली ठेवा ठेवलं बाबा खाली मग माझ्या कानापाशी आली काही नाही म्हणजे खाली ठेवा म्हणे टेपरेत खाली ठेवलं बघ तिथं अंगठी ओढली हात घातला मग म्हणे काय नाही नेलं काय कवडी तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा खाली हाथ आया है तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा तू तो खाली हात आएगा खाली हात जाएगा काय दिलं आपण सगळं पण तुकडोजी महाराज म्हणतात तुम्हाला तर संग न्यायचं असेल काही बरे आपले गणगोत असते गणगोत सगळे येते काय काही बाया म्हणते माया मला तोंड नाही पाहायला भेटलं चेहरा नाही भेटला पण तुला सगळीच लावला काय करत तुम्ही कुठं बघ भरती होता दवाखान्यात एकदी भेटली नाही गेली ट्रेन बाई घरी आणल्यावर अशा म्हणते बाया आता मजुरी पडायला मन करते काय बरं गेली तर पावभर शेप नेत नाही मग म्हणजे चेहरा दिसला नाही काय होतं चेहऱ्यात खराब आहे ना हे किती जवळचं गणगोत तुमच्या असत काकू एका ताटात जेवणाऱ्या जर तुम्ही बहिणी जरी असाल तुम्ही जर भरती दवाखान्यात यवतमाळले असाल तर तुमची बहीण भेटली एखादा जेवणारी बरं बहीण तुमची तुला बहीण म्हणा का मावत बहीण म्हणा भेटली कसे तब्येत इथलं अंतर आहे ना बरं वाटते खायचंय शेप खायचंय अंगूर खायचंय जाम खायचंय खायची ढकली करू नको त्या काही आणलं नाही मी आता खाता का नाही खा खाली आता ना जेवायचंय डबा बनवायचाय तिथे कधी इतका खायचाय हा मी डबा आणतो म्हटलं मी म्हटलं खाता का नाही खात आणलं नाही पैशाचा विचार करू नको इथं जमा यवतमाळ जमा नाही तो वर्धेल नाही म्हणा सेवा आणले नागपूरले नाही म्हणा पैसा किती गेला गो पैशाचा विचार करू नको पैसा किती गेला गो महापाहिजे काही नाही म्हणून सांगून येतो मी हा
तब्येतची काळजी घे. मला मी दवाखान्यात वासच येते गेली हे किती जवळ तर गंगोत राहू तुमच्या कोणी तुमच्या कामी पळत नाही. म्हणून तुकडोजी महाराजांना काही भजन लिहिली आहे. थोडं भय आहे. दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे मतलब के सब साथी है प्यारे. भाऊ असो मावशी असं मावशी मायाचं मिळली तर मावशी म्हणते. मायापाशी राहत आहे मी त्या मायासारखीच आहे. मी सक्की बहीण माहिती आहे. मायापाशी राहत जाय तिला माहिती आहे आता पाच्याकडे वावला मा म्हणलं वाहल तर बेटा आणि काय झाला दुनिया में हमारा कोणी नाही. आपलं जगात कोणी नाही. जगी ज्याचं कोणी नाही त्याचा देव आहे. आपला तो एक देव करून तेने विना जीवा. तो आपला करायचा असून हरिगुण गाई तो आपला करायचा असून त्याचं नाव चालवावं लागते. बापाचं नाव चालवल्याशिवाय बापाची इच्छा भेटत नाही. देवाची दैवी संपत्ती पाहिजे असून तर त्याचं नाव घ्यायला लागते तुम्हाला आम्हाला. हा त्यान कशा करता बोलतो. दुसरा मुद्दा आपण बघूया. आपलं घरातलं गणगोत राहत असतं. मी सांगत असते गणगोत आता समजा आपलं घरातलं गणगोत आहे. समजा कोणी असो संध्याकाळी पाहुणी आपल्या घरी आली आपल्याला म्हणते कोण हे जाऊ आहे ना मोठी आता आली दिवाळी तारखेला असते मोठी जाऊ नाही खेमाई मोठी जाऊ मी लहान जाऊ खेमाई जाऊ मी तिची जाऊ जमलं तर ते जाऊन मी जाऊ आणि मी एकत्र राहू तोपर्यंत राहू नाही पटलं तर अलग अलग जाऊच ना राहू. हे कोण आहे हो माझी ननंद. झालं हिचं लग्न भावाचा विचार आहे. हिच्या लग्नासाठीच तर घरात तिचं लग्न होईपर्यंत घरात काय झाला नानंद. तिचं नाव अजिबात नाही आम्हाला आनंद. तिचं नाव ननंद. ह्या कोण आहे माया घासरा आम्हाला घरात आहे नाही. ह्या माया सासरा आम्हाला म्हणते एकाने एकाने घरातून घसरा. बिचारे सारा लाईनाला देऊन टाकला. मोठ्याला म्हणते तू एकाहीच नाही आहे. त्याला जन्म दिला माहिती का घरून पडला म्हणते. काय दुनिया आम्ही हमारा. एका बाईनं मला फराळ करायला बोलावलं. मी महाराज त्यांना फराळ करायला नको नाही म्हटलं. बाई मला फरायला म्हटलं. कौनची म्हणे मला भेटच म्हटलं. मी म्हटलं फरायला म्हटलं. काऊन भेटायची म्हणे मी आम्हाला माझ्या पोटात दुखते म्हटलं. तब्येत बैठते म्हटलं. मी कोण तसं म्हणून साधूला जेलात गेली त्या बाबतीत मली नॉर्मली हरवले काय साधू आहे रे बा. काय साधू जेला गेले का मन दुखते आता का नाही पण एवढंच बरं आहे आपली कडली नव्हे म्हणून जास्त मन दुखते. हा किती लोक आपण पाहिलं तुम्ही हो तिकडले साधू आपल्याकडे येऊन राहिले आणि आपल्याला त्या राज्य आपण करून राहिलो. फायदा काहीच नाही. काही एका मिश्रा महाराज नावाचे मिश्रा होते. ते सांगितलं शिवरले या प्युअर मनी देतो. शिवरले या रुद्रासाठी प्युअर मनी देतो आणि तो मनी तुमच्या घरात ठेवा. सुख समाधान प्राप्त करा. अजिबात कामाला जाऊ नका. वरतूनच पडते जिल्ही ते मनी आताच निघाले काय मनी याच्या अगोदर मनी वसंत नाही काय लोक म्हणे असं कसं म्हणे शिवरले 10 लागते आणि मनी पाहायला कापून 20 रुपयाचा तिकीट लागली 3,000 तिथं गेल्यावर खायची सोय नाही. उपाशी राहिले पाणी प्यायले नाही. गर्दी दुनिया भरायची. जे मनीले गेले त्याचेच मनी सटकले वापस आले. करावं काय आपण आता कायची मग आपण लागून राहिलो. आता काही त्या बुवानं सांगितलं होतं मागे एकदा शिव की भक्ती ऐशी है का शिव भगवान है. हमारे माहिती देव शिव है म्हणून वादच नाही. शिव का महिमा अलग है ये भी हमको मालूम है. मग त्याने सांगितलं होतं आपका बच्चा अब स्कूल नहीं गया अभ्यास भी नहीं किया फिर भी पास हो जाएगा. नक्की आहे काय पुस्तकाचे ओझे डोक्यावर पडते काय मैची पोरगी 5वीत आहे. तिचं ओझं मग आणि म्या उचलतं मै खान दुखलं घरी येईपर्यंत ते माय कसं काय लागले पुस्तकं सांगू. साधू ते मोठं कठीण झालं. काही काही तर बायाच्या जागात द्यावी त्यात आमच्याकडे इकडे काय नाही मला म्हणजे घुमते गणी बाया मंगळवारी दिवशी देव अनादा
ते पोट दुखते काय म्हणे. हो म्हटलं. दवाखान्यात आई बसलंच नाही. हो म्हटलं. तर कसं बसलं म्हणे. तुला बहिरला आहे म्हणे. पोट म्हटलं माझ्या अंदरून दुखते म्हटलं. अंदरून पोट दुखलं का बहिरलं झालं समजून जा. तिने माझ्या अंगावली आखत उतरवली ज्वारी किलोभर तिच्या जवळ नेली. त्या आजी म्हणे पोट दुखते. आई म्हणे लक्ष ठेवता बाबा जरा असं म्हणे. त्याला गुच्ची बसायला मला सारं दिसते म्हणे. लागली बाबा घुमायला. आई अंगावर पडलं काय म्हटलं हे नाही म्हणे. मुली बसते काळी किळी पण ताकद जास्त आहे शक्ती आहे तिच्यात म्हणजे उडत आहे अशी. तिच्या कमरेला होती पिवशी आणि पिवशीत होते 2000 रुपये. तिने वाटलं झटके मारला तर पिवशी पडून नाही बाबा. तिच्या आला लक्षात ती पिवशी अशी उघडली. मग त्या नवरा होता मांग लिंबू घेऊन चाकू घेऊन. ते राहतेच घरचे लोक घरदोडा नारळ देवी काय पाहिजे त्याला माहिती सर आपलं आहे. मग ते नवऱ्याला ते कशी करते. हे घे हे घे हे घे हे घे हे घे हे घे. मनातल्या माणसानं घातला हात मला म्हणे दे मापाशी. बुडी म्हणे जगात कोणती देवी. मी तर साधू संताईले भेट नाही. मी साधू संतांचा आदर करतो पण संत कोणाने म्हणून याचाही कधी कधी विचार करतो. तशी आपण मोमबत्ती देवळात लावतो. ते मोमबत्ती पेटवून देतो. ते मोमबत्ती पेटत राहते. त्या मोमबत्तीचा जो मोम असतो त्याचं जसं पाणी होते आणि जो प्रकाश टाकत राहते. आणि साधू संतांना आपल्या देहाचं पाणी केलं म्हणा. हा समाज वाचवाच्या समाजात प्रकाश टाकायचं कार्य केलं त्याचं नाव संत आहे. मॅडम येत नाही म्हटलं मी फराळ करायला. चला की म्हणे मी मोठ्या इतकेच ना बाबा लावले आली म्हणे. करतो म्हणे साबुदाण्याची. मी खात नाही साबुदाणा म्हटलं. कहून मी म्हणे मला पोटच फुकते म्हटलं. मला साबुदाणा चावतच नाही म्हटलं. तर चावते म्हणे त्याची गॅरंटी मी घेतो म्हणे. तुम्ही येता म्हणून मला समजलं म्हणे. तर मी परवाच्या दिवशी साबुदाणा म्हणून घातला. 3 दिवस झाले. लोक म्हणे जा म्हणे महाराज बाईचं ओळखीचं आहे म्हणे. पंढरपूरची वारकरी आहे म्हणे. त्या बाईच्या घरी ते उसळ केली माझ्या जवळ. घ्या महाराज उसळ. त्या उसळ घेतली 2-3 चमचे खाल्ले. उसळचे म्हणजे उसळ खाल्ली चमचे नाही खाल्ले. चमचा हाती होता ना माझे खराब आहे ना मराठी. आता साधा म्हणे 2-3 चमचे खाल्ले. बाई म्हणे उसळ कोण नाही खाल्ली म्हणे. म्हणे खराब आहे ना मराठी. साधी आहे का मराठी. नाही 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 नाही. एक भाषण द्यायला माणूस आला पंचायत समितीचा आणि त्याला सांगितलं एक झाड लावा. झाड लावा आणि पाणी वाचवा किंवा झाड लावा पाणी काय काय कार्बन ऑक्सिजन काय घेते ऑक्सिजन झाड लावा. एक झाड प्रत्येकाने लावा. एक मॅट उठला ना काय बोलतात आहे म्हणे. एका झाडा काय उन्हाळलं पठ्ठा एक तास 500 झाड लावतो म्हणे. 500 झाड एक तास लावतो म्हणे. त्याला शाळा श्रीफळ दिलं. या म्हणे दिवाळी झाडं पाहायला. त्यानं झाड लावली मिरगा. दिवाळी आले साहेब पंचायत समितीचे झाडं पाहिले. आग्रच झाडा पालताला झाडा पालताला. महिना काय काय झाले वांग्याचं भरीत भाकरीचं जेवणच ठेवलं. साहेब लोक मोठे खुश तळशीचे दिवाळी पंचायत समिती बंद. पहिले जेवताना झाडं पाहायचं म्हणजे पहिले झाडं पाहून घ्या मग जेवण करू. सबंध लोक झाडं पाहायला गेले. झाडं पाहिले पुढे साहेब लोक मॅटच झाले. साहेब लोक मस्त आठवडा खाली लढायला लागले. आता काय करा साहेब कोण जळे असं झाडं पाहिजे लढायला लागले. ते झाडं होते कांद्याचे. कांद्याला म्हणे काय आले एवढी खराब आहे मराठी. समजली त्याला समजली मराठी. कापू सुन पोरात लग्न झालं. सुनबाई घरी आली. मग सुनील न्यायालयाला सासरा म्हणजे तिचा बाप पोरीचा. मग तिला सहज म्हणत सासूले आई व बाबाला पाहून हा काय करू म्हणजे पुरण टाक. आई म्हणजे पुरण टाकणं जमत नाही आणि माझ्या वरणच करा. वरण लावा शिजू दे त्यात गुळी टाक किंवा साखर टाक झालं म्हणे पुरण. वरण म्हणजेच पुरण म्हणे. नाही म्हणे आई तुम्हीच करून द्या पुरण. मग तिनं पुरण तिने वाटून शिजून दिलं. म्हणजे शिजलं म्हणजे उतरून घ्यायचं. मग तिनं उतरवलं. कोण सुनबाईनं. बुडी बसली आरती करायला. म्हणे आई शिजलं पुरण. म्हणजे आई वाटू काय पुरण म्हणे वाट. वाटू काय आई आणि वाटणं मग एवढी वाटू काय म्हणजे पूर्ण वाट. लागलं एवढं घेऊ बाकीचं फेरमेट ठेवून देऊ. वाटतं मग आई म्हणे वाट.
बुडी बसली आरत्या करायला प्रसाद हा मग द्यावा देवा बसली लांब तो गंज उचलला आणि भरले गोट्यावर आले पुऱ्यातले पोट्टे बोलावले चंद्या बंड्या नंद्या ये इकडे एक एक चम्मच पुऱ्यातल्या पोट्टीला वाटून दिलं गंजी कमा केला किचनमध्ये नेऊन ठेवून दिलं सासूमध्ये वाटलं पुरण आणि आई आताच वाटलं म्हणजे कुठं वाटलं तर आपल्याच भरल्या ओट्यावर वाटलं कोणाला वाटलं म्हणजे पुऱ्यातल्याच पोट्याला वाटलं आणि तुला काहीच नाही वाटलं काय म्हणजे मला काहीच नाही वाटलं सारंच वाटलं तिला लोकांनी वाटलं काय पुरं एवढी खराब आहे मला ती मग ते बाई म्हणे महाराज तुम्हाला उसळ खास लागते मी खातच नाही म्हटलं वापस नाही म्हटलं मला पाहिजेच नाही म्हटलं खाजी म्हणे माझ्याकडे एवढ्या इंटरेस्ट ना बोला तू नाही म्हणता काय बाई तुला नाराजी करता म्हणजे तुम्हाला खास लागते म्हणे मी खातच नाही म्हटलं खास लागते म्हणे मायाने माय म्हणे आतापर्यंत माझ्या घरी कोणताही बुवा आला असं म्हणे मी त्याला खाल्ल्याशिवाय जाऊ दिलं नाही म्हणे आता कसं करता तुम्ही काही म्हणा म्हणे कोणताही बुवा आतापर्यंत माझ्या घरी आला असं म्हणे पण मी त्याला खाल्ल्याशिवाय जाऊ दिलं नाही म्हणे आणि आज मी तुम्हाला खाल्ल्याशिवाय जाऊ देत नाही म्हणे म्हणजे कहून मी इकडेच खाते करू नको म्हटलं मी इकडेच खाते म्हटलं तिथे उसळ माझी घेतली बा 2-3 चमचे खाल्ले मी असं वर पाहिलं कसले आपलं नकार होतं मोठी शोकेस होती आणि त्या शोकेसमध्ये अनेक पदार्थ होते जाम संत्र पपिता मला हिच्या घरी फळफळा तर भरपूर खायला आहे पण साबुदाणा कोण दाखवते म्हटलं तर इकडे यायची म्हटलं कायची म्हणे म्हटलं हे वापस नाही म्हटलं द्या तर त्याच्यातलं द्या म्हटलं नाही की म्हणे याच्यातलंच खा म्हणे नाही त्याच्यातलं द्या म्हटलं माझ्या डोळ्यांनी सर मला थेच पाहिजे म्हटलं तर हे पाहिजेच नाही म्हटलं द्या आणि तुम्हाला थेच द्या म्हटलं मी आग्रह धरला म्हणजे एक काम करा म्हणे सांगा म्हटलं पण तिकडे पाहत जा म्हणे हे खात जा म्हणजे कवून जी म्हटलं तर दाखवाचं ठेव आहे म्हणजे खायचं हे होय ज्याप्रमाणे ते सुद्धा आहे तोपर्यंत पाहायच्याच कामाचं आहे आणि लोकांना सांगायच्या कामाचं आहे पण अंतकाली तुमचं कोणीही नाही पाहिजे प्रमाण पाहिजे कसं असते कोणाचे माय बाप कोणाचे मृगजल म्हणजे हिरण जंगलामध्ये आहे ऊन तापून राहिली आणि ऊन ते असे लखलख ऊन करते हिरणने वाटते पाणीच होय बा त्या पाण्याच्या आशेनं हिरण फुकट मरते तिकडे पण पाणी भेटत असं आपली आशेमुळे आपण जगून राहिलेलं मग गणगोतात तुम्हाला राहायचं प्रपंच सांभाळायचा परमार्थ सुद्धा करायचा धन पैसा कमवायला पाहायला मनाई नाही आहे शिल्लकही पाळायचे पण 1 लाख रुपये जर शिल्लक असेल तुमच्याकडे त्यातले 1000 रुपये जर दरवर्षीप्रमाणे गणपती बाबा करता खर्च जर केले तर पापात जाणार नाही आमचे निमकर दादा आहे त्यांच्याकडे आमचं मुक्काम आहे त्यांनी सरळ सांगितलं म्हणजे गणपतीची मूर्ती आमच्या पोरीची इकडून दिली तसंही कोणी माझ्या घरी कोणी पालखीवाले आले असन तर मी कोणाला नाही म्हणत नाही यवतमाळले सुद्धा आम्ही 10-11 हजार म्हणजे रुपये जमा केले किंवा लोक जमा केले आम्ही दान करत राहतो दानानं तुमच्या धर्माचं कार्य होऊन राहिलेलं आहे तुमच्या पैशात आणखी फरक पडणार आहे कमी होणार नाही इरीचं पाणी उपसल्याशिवाय केवढं येत नाही इरीले पाणी आता जर कंबर असेल ते जर तुम्ही उपसलं असं काही तर तेवढंच दिसते पाणी त्याप्रमाणे तुम्ही धर्मा करता कितीही पैसा खर्च केला काकाजी तुमचा पैसा आयुष्यात कमी होणार नाही याचं नाव आहे परमार्थ हे प्रार्थना गुरुदेव से या स्वर्ग सम संसार हो अति उच्चतम जीवन बने लेकिन परमार्थ वही व्यवहार राहतो व्यवहार मात्र समजला असेल तर जीवनाचा उद्धार झाला मोठं कठीण आहे आता काही लोक इंग्लिश बोलते कुठं बाबू मी बोलू नका असं म्हणत नसतो पण कुठेही चालतं काही इंग्लिश काही बाई मोठ्या बाप्पा कुठे निघाले का मी का बस स्टँडला हो का आणि आताच्या बाया हो हो कोण बोलते सर बरोबर आहे ना काही बाया मुद्दाम स्टँडर्ड बोलते नाही जमत ना स्टँडर्ड बोलणारे लोकच वेगळे आहेत आता समजा वरचे लोक शिकलेले असते समजा ते लोक स्टँडर्ड बोलू शकते मला तुला माझं तुझं युनिफॉर्म एज्युकेशन अपडेट सब्जेक्ट काय असेल ते बदलतलं त्यामध्ये बोलता येते पण जास्त बोलता येत नाही बोलत नाही असं होतं कधी कधी मग काही लोक ऐकून घ्या तर गुच्चाप तरी राहा 2-3 पोरी पंढरपूरले आल्या फॉरेनच्या कुठच्या पोरी आल्या फॉरेनच्या पोरी आल्या पंढरपूरले आणि पंढरपूरच्या त्या पोरी लागल्या नाही आता पोरी पुढं आणि आपलीकडे यवतमाळच्या बुड्या होत्या त्या मागं बुड्या गेल्या त्या कापूस येतो सीतादेवी करून म्हणजे पोरीच्या बरोबर कधी ह्या
त्याचं राहणीमान, त्याचं पावडर काय लिपस्टिक सबं बरोबर पद्धतशीर. त्या बुड्याच्या डोक्याला तेल नव्हतं. गेल्या पंढरपूरला जेव्हा दर्शनाला गेलं त्या नवल विषय दिसलं त्या पोरी करत जाय, वाव ओ माय गॉड वंडरफुल, वाव ओ माय गॉड वंडरफुल. आता हे जे काय घेतलं नव्हतं कोणतं फुल कोणतं फुल म्हणते म्हणे वंडरफुल वंडरफुल कसं माहिती म्हणे होते माहिती कोणी बाल म्हणे वंडरफुल आपल्या झेंडूचंच फुल बरं आहे म्हणे. माहीत त्याने मग बोलतो काय नाही. पोरी पुढं गेल्या देवाच्या मूर्ती समोर गेल्यावरती अद्भुत अशी मूर्ती दिसली. आता अद्भुत म्हणजे वंडरफुल, अद्भुत म्हणजे वंडरफुल. ओ माय वाव ओ माय गॉड वंडरफुल. पोरी बाहेर निघाल्या, पुढ्या गेल्या. ऍक्च्युली एक बुद्धी आहे कशी गेलीस ना इकडे बरोबर म्हणे बऱ्या गावाची तू ते मंगळापासून ऐकू दे वंडरफुल वंडरफुल. मॅच झाली काय म्हणे कोणाला विचारून घे म्हणे वंडरफुल नाही म्हणे पंढरपूर आहे म्हणे कोणाला विचारून घ्यायला. आता कसं तात्पर्य सांगा तुम्हाला हे आहे भाषे आपण बोलताना विचार करावा, कुठे काही बोलू नये. काही बाय आता हो आता तुमच्याकडे एखादी बाई आली काय चाललं ना चहा मांडला जमलं ना तिने काय म्हटलं काय चाललं तिने काय सांगितलं चहा मांडला ते म्हणते हो का महिली म्हणला ते हो हो. त्याला किती वेळ लागणार जाऊ द्या तो आपला विषय नाही आहे. मग आता तरुण हो जागे व्हायचा प्रयत्न करा पण देवाला विसरू नका. देव तुमच्या आमच्यातच आहे. गाडगे बाबांनी देव कोण सांगितला होता? माणसात देव सांगितला होता. आता कोण्या माणसात देव व्हावर उभे बाबाजी कोण्या माणसात देव असं समजा होता? देव माणसातच आहे पण तो माणूस देवासारखा असून तर बरोबर आहे. मधमाशीच्या डोक्यात विष, सापाच्या तोंडात विष, विंचवाच्या शेपटीत विष आणि दुर्जनाच्या पूर्ण अंगामध्ये विष राहते. तुका म्हणे विंचवाची नांगी कैसा दुर्जन सर्वांगी. संगत करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची. देव तुमच्यातच आहे. तो व्यापक आहे. तो दिसत नाही. तो निर्गुण निराकार आहे. तो निराकार देव शोधाचा असेल त्या सगुण साकार परमात्मा तुम्हाला पूजावा लागणार आहे. याचं भजन याचं चिंतन या गणपती बाबा करता सर्व मोहल्ल्यातले लोक म्हणा गावातले म्हणा एकीकरण करा. चांगले एकही राहायचे प्रयत्न करा. अन्याचा प्रतिकार करा. संघटन शक्ती वाढवा. पाहिजा व्याख्या काय हत्तीस आवरी गवती दोर कोणाशी हा हत्तीस आवरी गवती दोर नाही मुंग्या सर्पाशी करती जर जर. व्याघ्र सिंहाशी फाळती हुशार रान कुत्रे संगतुनी. त्यांच्या आता म्हणजे मुंगेची संघटना असली तर सर्पाला तोडून खाते बाबाजी. सर्प किती अजगर कोण राहत नाही. सगळे मुंगे एकत्र आल्या फायदा. हत्ती कितीही मोठा असला तर गवतासारखी काढते त्याला रोईली तर हत्ती थांबते बागाले फाळून खाते. असं तुम्ही आम्ही जर सर्व तरुण वर्ग संघटनेत जर आपण एकीकरण आपण निर्माण केलं आपण जर जातीभेद केला नाही सर्वाला आपण जर घेऊन चाललो आहे तसं महाराजचे भजन आहे. कोणतं भजन आहे? आम्ही सर्व एक हो आम्ही सर्व एक हम सब एक हम एक बनेंगे हम नेक बनेंगे और हम बदलेंगे तो युग बदलेगा और हम सुधरेंगे तो देश सुधरेगा. धर्म की रक्षा कौन करेगा? अरे हम करेंगे हम करेंगे. संघटना निर्माण करा. धर्माचं रक्षण करायचे प्रयत्न करा आणि अन्यायाचा प्रतिकार करा. जातीवादाचे झगडे गावात अजिबात करू नका आणि कोणाच्या मतानं ऐकू नका. जातीवाद तुमच्या गावात कोणी करून राहिलं असेल तर आपल्यापेक्षा वरचे शिकलेले लोक आहे बरं आणि त्याच्यामुळे मग आपण कसं करून राहतो अजिबात जमत नाही. ध्यान ठेवलं. श्रीराम ये नहीं कहता किसी की मस्जिद तोड़ो. कुरान ये नहीं कहता कि हिंदू धर्म का विरोध करो. रोटी की कोई जात नहीं होती, पानी का कोई धर्म नहीं होता. जहाँ इंसानियत होती वह मजहब की बात नहीं होती. कोई कहता है हिंदू धर्म खतरे में है, कोई कहता है मुसलमान धर्म खतरे में है. धर्म का चश्मा उतार कर देखो यारो, ये नेताओं के कारण हमारा हिंदुस्तान खतरे में है. ध्यान ठेवला कशा करता बोलतो.
आने वालों को हम खून पिया करते हैं, देश का नाम हर वक्त लिया करते हैं, वक्त आया तो हम जान भी दिया करते हैं, क्योंकि पोलादी सीना है हमारा, शेर जैसी ताकत है, लाखों दुश्मन की मुंह तोड़ने की हमें आदत है, बिना तलवार से हम दुश्मन को हिला सकते हैं, दिला की याद दुश्मन को पाणी भी पिला सकते हैं. अन्याचा प्रतिकार केला तर इंग्रजावर मात केली, आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन दिलं. दुष्टाळ बसो अनेक लोकांनी इथं, अनेक धर्माच्या पंथाच्या लोकांनी इथं रक्त सांडवलं आणि तेव्हा या स्वातंत्र्य विजय झाला. मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोग जरा हिंदू असो कोणी जातीचा असो, छातीले छाती लावून हाताले हात बांधून समजा त्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन दिलं. इथं सर्व धर्माचा आधार लागलेला आहे. त्यामुळे कोण्या जातीचा धर्माचा पंथाचा अजिबात भेट करू नका. कोणाचा देव वेगळा नाही, फक्त पूजा पद्धती वेगळी आहे, प्रार्थना उपासना वेगळ्या असन, राहणीमान वेगळं असन, तुम्हाला वाद नाही, पण देव सर्वाचा एक आहे एवढं नक्की सांगतो. ध्यान ठेव जा. हर देश में तू हर भेष में, पाण्याचाच बर्फ आहे आणि बर्फाचंच पाणी आहे. आपण जर मंगल कार्यालय वापराचे पाणी दोन्ही नळ अलग अलग आहे, पण टाकी द्यायची एकच आहे. ध्यान ठेवणं कशा प्रकारे देवाचे रूप वेगळे वेगळे, नाम वेगळं वेगळं, वेश वेगळा वेगळा, पण देव सर्वांचा एकच आहे. फक्त आपापला देव आपापल्या घरात आपापल्या पद्धतीनं पूजाचे प्रयत्न करा. पण कोण्या धर्माचा कोण्या देवाचा कोणी विरोध करू नका, अजिबात नाही. आम्ही सर्व एक मताने बघायचं आहे आणि ते एकच मताने निर्माण व्हावी, देश जागा व्हावा, आता समाज एकत्र यावा, आजच्या तरुणांना चांगली प्रेरणा मिळावी आणि तरुण आता म्हणजे आवाळ मार्गाने जाऊ नये, सरळ मार्गावर राहावा, आईबापाची सेवा तुमच्या हाताने घडावी, आल्या जन्माचं सार्थक व्हावं, याच्याच करता या कार्यक्रमाची गरज आहे. बरेच लेकर आहे ना, आता पाहिजे तुम्ही बापाले बापने म्हणून पोटते, मायले मायने म्हणा, काय करा लग्न झालं का बाबा अलग निघते, माझं स्कूल पोटचं अलग निघालं, त्याचा डोसा अलग होते ना. मग मायबापाची सेवा करा. श्रावण बाळाला काय केलं, आईवडिलाची सेवाच केली होती आणि सेवा करता करता तो बाळाला आपला प्राण दिला. सेवा में मरता है वो मरना नहीं है, खुद के लिए जीता है वो जीना नहीं है. छत्रपती शिवाजी महाराजने सुद्धा या देशाकरता काही नाही केलं असेल, भवानीची आज्ञेचं पालन केलं. भवानीने तलवार दिली, भवानीला खून दिला. शिवाजी महाराजांना सांगितलं, आई या देशाच्या रक्षणाकरता मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही, पण हा देश मी कड्यात जाऊ देणार नाही. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दुसरं गाणं आपण म्हटलं एकच राजा इथं जमला, बाकी लोकांना वाटलं एकच राजा दोन आहे म्हणे. दोन तर राजे इथे झाले, कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर मोठे राजाच होय ना. आता त्यांनी चांगलंच कामं केलं बाबासाहेबांना, त्याचा उदय करणं काही गलत नाही आहे. ज्यानं चांगले चांगले कामं केले त्याच्या नावच निघते. तुम्ही जर चांगले कामं कराल, मायबापाची सेवा कराल, चांगलं कुटुंब सांभाळायचे प्रयत्न कराल, मस्त कामाला जा, चांगले राहाल, लोक नंबर एक नंबरचा पोरगा कामाला जाणं नाही आहे ना, लेण्यात नाही देण्यात नाही, अशी सेवा करते मायबापाची, असं पोरगा आमच्या गावातच नाही आहे. काही असं नारायण करतो आमच्या गावात कधीच नाही. त्याने या नवकोटी बांधवांना अंधारातून प्रकाशाकडे न्यायचे प्रयत्न केले. त्यांनी जीवाचं रान केलं, रात्रंदिवस डोळे फोडून जागरण केलं, मला तरी अभ्यास केल्याशिवाय राहिले नाही. त्यात त्याच्या बाईचा सिंहाचा वाटा होता बाबासाहेबांनी शिकवण्यात.
कारण बाबासाहेब शिकायला गेले म्हणजे परराष्ट्रात ते तिकडे काही मन लागेल 2 लेकरं ते रमाबाई एकटी होती घरात तिकडे बाबासाहेबाचं मन लागे नाही म्हणते. त्या बाबासाहेबांनी म्हटलं म्हणते मी वापस येऊन राहिलो अजिबात काळजी करू नको. रामाने एकूण पत्र झालं म्हणते बा पत्रात लिहिते रमा लोकांची गुलामी करत शिळ्या भाकरी आम्ही खाऊ बाबा पण आमची पर्वा करू नका. पत्रात लिहिते रमा माझी चिंता करता अशी का माझी चिंता जैसे खूप तुने किया खुद के कुल का नाश म्हणून कौरवासारखे वागू नका पांडवासारखे वागा. पांडवाची पापडती गेली पांडव हताश झाले नाही त्यांनी कमी केला नाही. त्यांना माहीत आहे सत्य पराजित होणार नाही. मग सत्याचा मार्ग दाखवणारे संत असतात व संत नाही तर त्याची जो हारला त्याची माय तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. त्याचे पैसे नेले पोटे ना मुंगाच्या शेंगा इकल्या आमच्याकडे काय करावं तरी मोठे जुवा खेळले. जुवा खेळा तर शिकायला काय नाही. आपण गणपती बाबाचं काय करतो शेवट विसर्जन करतो. गणपती बाबाचं आपण विसर्जन करतो. काही पूर्ण काकू पेपरचे वाचतो ना आपण 2-4 मोठे घसरले गणपती विसर्जन करा एवढ्या खोलपणा धसा काढले काही करत गुरुजी घराची मी म्हणतो एवढंच पाणी पाहिला विसर्जन करणार गणपती आणि गणपती विसर्जन करा आणि त्याला सांग गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी काय जुवा गणपती बाप्पा मोरया म्हणजे मोरया याचा अर्थ असा आहे ही परंपरा जी आली आहे हे मोरया घराण्यातून आलेली आहे म्हणून गणपती बाप्पा मोरया नाही काही गणपती बाबा मोरया गणपती बाबा मोरया काय गणपती बाबाचं आपण विसर्जन करतो त्याप्रमाणे आपल्यामध्ये असणारे दुर्गुण आहे त्या दुर्गुणाचं विसर्जन झालं म्हणजे आपलं मंडळ सक्षम झालं असं मला हरकत नाही. आणि लोक वर्गणी देतील विश्वासही ठेवतील आणखी मंडळी वाढवत कार्यक्रमही चांगले बोलता येईल लोकही तुम्हाला सहकार्य करू. तुम्ही जर समजा त्याच्यात घेता मंडळ डुबलं हा मग डुबू नका देऊ. सर्वांचा विश्वास संपन्न करायचा आहे. मंडळाची एकी असावी सर्वांनी वर्गण्या कराव्या देवावर विश्वास ठेवावा. देव हा सत्य आहे. देव सत्य तू विठ्ठला आणि हा जो आमचा देव आहे जर आधी गण नेहमीला गण तू उदारी या जीवाला कुठं तर नव्हतं काही हा गण होता गोसावी अशी भागवतामध्ये गाई आधी गण मग मंड्यानं रतन तीर भवन ओंकार प्रधान रूप गणेशाचे आणि हे तिन्ही देवाचे जन्मस्थान आपण म्हणजे ओंकार स्वरूप भगवान परमात्मा गजानन आणि त्याच्यात 3 देव आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू आणि मकार तो हा गजानन माय बाप तो बापा देवाचा देव गणपती आहे आणि तो आपण विराजमान केलेला आहे. आता ही सेवा पद्धतशी करा सर्वांनी मी विनंती करतो. सत्यात विश्वास सत्य म्हणजे काय काकू खोटं म्हणजे काय तसं भूक लागली दिसते काय आपल्याला भूक लागली मला भूक लागली तुला कसं माहित आता माया मला माहित जेवलो नाही दिसत नाही म्हणजे निर्गुण आहे आणि जेवलो म्हणजे दिसते भूक लागली तुला जेवला पाहुणा त्याचं नाव सगुण आहे. मग देव सगुणी आहे देव निर्गुणी आहे. हा पाहिला देव व्यक्त आहे देव अव्यक्त आहे. त्यांच्या स्थूल आहे सूक्ष्म आहे आकारू आहे निराकारू आहे. एक प्रमाण तुका मानतो तुझं सगुण अव्यक्तते आकाराले प्रयत्न करा. त्याचंच नाव मंडळ आहे. काय नाव मंडळाचं बाबाच नाही ना मग एकता हा एकता एकदा नाही तेच म्हणतो झालं बा एकदा बद्दल एकता देशात समता नांदवा देशात समता नांदवा 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 ग्राम जयंती मंत्र
भावनायुक्त व्हायचा प्रयत्न करा. सर्वांनी संघटित व्हा आणि चांगलं कार्य करा. ईश्वर तुमच्या पाठीशी राहो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. 12:15 वाजले. मी लहानसं उदाहरण सांगतो ना मी. सत्य म्हणजे काय? राम लक्ष्मण कुठे गेले? राम लक्ष्मण सीता कुठे गेली होती? ते नक्की सांगा, मला माहित नाही. वनवास. वनवास. एका पोट्ट्याला विचारलं, कारण म्हणजे रामानं वनवास किती वर्ष भोगला? पोट्ट्याने सांगितलं 96 वर्ष. आबे म्हणले का त्याला 14 वर्ष बघ तू 96 कसा काय म्हणतो? तसं नाही म्हणे, वनवासाचं उलट करा म्हणे. म्हणजे 96. पोट्टीले हुशार आहे ते शाळेतले. पोट्टे काही साधे राहिले नाही. आता आमच्याकडे एक मास्तर आला पेपर घ्यायला पोट्ट्याची, म्हणजे तोंडी परीक्षा धरणार. पोट्टे पहिल्या दुसऱ्या वर्गाचे पेपर घेऊन तोंडी परीक्षा म्हटलं मोठं विचारा म्हणे काय विचारतात. मास्तर म्हणे त्यासमोर बोलणंच पुरत नाही. आता मग घरी गेलो. धनगर समाजचा घरी मेंढ्या. बाप गेला बाजारात, पोट्ट गेलं चारवले. पोट्याला आणल्या चालवून मेंढ्या. बाप म्हणे मी बाजारला गेलो तर मेंढ्या तर नेलत्या काय? म्हणे हो. आणि किती नेलत्या? म्हणजे जेवढ्या नेलत्या एवढे वापस आणल्या. बाप म्हणे मला मोजून दाखव. पोट्ट गेलं आणि मेंढ्या साऱ्या उभ्या होत्या. पोट्ट्यानं मोजणं सुरू केले. बाबा मोजू काय? म्हणे मोजा. म्हणे हे एक बसली, हे एक बसली, 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 हे एक बसली, हे एक बसली. पुढे मेंढ्या हे एक बसली, हे एक बसली झाल्या म्हणजे मेंढ्या. बाप म्हणे मोठा हुशार 2 जगात तुझ्या कानपडीत कसं त्या मोजलं नाही का? मी आता पाय मी मोजतो. मोजा बाबा. म्हणे हे एक उठली. आता काय करावं पोट्ट्याचं? पोरं मोठे हुशार झाले. राम वनवासात गेले होते. हे मलाही पक्क माहीत नव्हतं. काकू मी रामायण पाहायला मी टाकीजमध्ये गेलो तेव्हा मला पक्का भरोसा आला. नको सांगे माझ्या मनच नाही बसायला. खरं आहे खोटं आहे. पण त्या दिवशी राम आमच्या समोर गेले. आम्हाला दिसले, डोळ्यानं पाहिले आणि आम्हाला बरं वाटलं. राधा तसं इकडे तडफडून झालं बिचारा. राम अंटाखाली कोणी नाही. 4 पोरं. राम लक्ष्मण सीता गेले वनवासात. आम्ही समोरच बसलो होतो पाहाले. टाकीच्या एकदम पडद्यापाशी बसलो. आम्हाला स्पष्ट दिसे. आणि ते हेही लढे, तेही लढे, आम्हालाही लढले. पण आम्ही काय करा? आम्ही समोर बसलो होतो. आमच्या समोर राम लक्ष्मण वनवासात गेले. रामायण सांगितलं राम गेला मारायला. आमच्या समोरच गेला. आम्ही समोर बसलोत ना. राम काही तिकडून वापस आला नाही. लक्ष्मण ठेवला होता घरी. म्हणजे ह्या राही ना माता को ख्याल रखना. हा भैया तुम जाओ. तिकडून आवाज बचाव. सीता मग लक्ष्मण म्हणे तू काय करतो घरून? रामाला धोका आहे म्हणे जल्दी निकल जाओ. आणि नको धरू निकल जाओ जल्दी. 2-3 शब्द त्याला काहीतरी खराब बोलली ते मला अंदाज आहे. त्याला आला राग. त्याला खाल्ली मग अशी वेश. रागा लक्ष्मणही गेला. आम्ही समोरच बसलो होतो. आम्ही काय करा? आम्ही नाही बोललो. मी तुला 5 बस. रामाच्या आवाजात लक्ष्मण गेला पाहिले. मग आला रावण. आमच्या समोर रावणाला सीता उचलून नेली. लोक म्हणजे हात नाही लागला. एक जण म्हणे सीतेच्या रावणाला हातही लावला नाही. म्हणे आम्ही डोळ्यानं काढायला कुणी मला बसवली. मी समोर बसलो होतो. ते बुढा म्हणे तरी चलता राहायच्या नाला म्हणजे वरून तुला खालून आम्ही बोललोच नाही. मग राम आला. आमच्याकडे पाहते आम्हाला विचारे सीता सीता. आम्ही काय करावं म्हटलं. 5 बसतो तुला सांगू नका कोणी. काय नेली समजला. आमच्या घरी वाटते म्हटलं. बोललोच नाही. मग लक्ष्मण आला. माता म्या म्हटलं दिसती तुला आता.
मग दोघंही पुढे पुढे गेले. मग जटव पक्ष होता, जटव पक्ष रावणाशी युद्ध केलं होतं. जटव पक्ष सांगायला लागला मेरे सामने रावण लेके गया, त्याला आपली काळजी मिटले. राम पुढे पुढे गेले. मग हनुमंत भेटले. हनुमंत रामानं कहाणी सांगितली, असं असं घडलं बा. हनुमंताने बिनती करो राम प्रभु चिंता मत करना, मैं अब भी जाता हूँ, सीता माता को ढूंढ के लाता हूँ, जय सिया राम. समोर आला किती पावर आहे त्या हनुमंतावर. तो भक्त होता हनुमंत, रामाचं भजन तो करे. जिथं रामाने सेतू बांध लागला तिथे काही गरज नाही पडली, फक्त राम या शब्दात पावर होता, श्रद्धा. तिथं गेल्यावर मग रावणानं पकडलं गेले, इंद्रजितानं पकडलं, रावणाच्या वयात गेलं. आणि रावणाने त्या शब्दाला पट्ट्या गुंडल्या. आम्ही वेळानं पाहिला काय पुढे बोलावं आम्ही समज. शपूर रावणाला पेटून नेलं हे आम्हाला माहित आहे काय, किती बारीक सांगा. मग त्या शक्य तिथे वेदना व्हायला लागली. त्याने विचार नाही केला, ते विचार नाही केला, लंका पेटून दिली. आणि जो का आग पेटली गेली काकू, आम्ही समोरच बसलो होतो. मी म्हटलं आता टाकीच पेटते. 2-3 उद्या म्हणे महाराज तुम्हाला म्हणे उद्या पाहायला जाऊ, तुम्ही आजच आले म्हणे पाहायला. उद्या आला जमलं नसतं काय म्हणे. त्याला मला माहिती आहे काय आजच आग लावून. म्हणजे लंका पेटली गेली तर मग आग आमच्या अंगावर येत गेली. आम्ही मग एका खोपऱ्यात 2-4 बुढे चाललो गेलो. तर मॅनेजरने आम्हाला विचार टाकी कुछ नहीं हो गया की मतलब लंका को आग लग गई मतलब हमारे आंग पर इस्तो होने की शक्यता है, मतलब इसीलिए हम एका इकडे हो गए. मतलब आमची इंग्रजी त्याला बरोबर समजली. मग एक बुड्यामध्ये मला बिडी बोलायची आहे. गोड बसलो, त्याने बिडी काढली, त्याच्या काही डब्बीत त्याच्या काळीच नव्हती. आता बसं डब्बीत काळी नाही म्हटलं, ती बिडी पेटणार नाही का होय म्हटलं. मग त्यांनी बिडी घेतली आणि पडद्याला लावून दिली. लंका जळून राहिली आणि बिडी पेटून नाही राहिली. ह्याला वापस नाही, मग बिडी नाही पेटून राहिली. मला मॅट आहे तू अगं ती आगही खोटी आहे, ती बिडी खरी आहे. कोणती आग असं? आज ही आग हे विश्वात लागलेली आग आहे. ध्यान ठेवतात. आज जो पोरगा जर बाहेर गेला तर घरी येईपर्यंत मन लागत नाही. पोरगी शाळेत गेली असून तर घरी पण धगधग धगधग जीव करते. या देशात लागलेली आग आहे. आणि हे आग जर विझवायची असेल तुम्हाला, त्याला काय पाहिजे आता? ज्ञानाच्या पाण्याची गरज आहे. लगाना आग आसानी बुझाना झोडणं कठीण आहे. म्हणून आता कोणावर विश्वास न ठेवता संतावर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा, देवाचं भजन करा, एकीने राहायचे प्रयत्न करा. कोणीही जीवाचा न घडो मत्सर वर्ण सर्वेश्वर पूजनाचे, सर्वाला आपलंसं मानण्याचे प्रयत्न करा. आपुला तो देव एक करून घ्या, श्रद्धा ठेवा. आमचे आदरणीय वसंतरावजी महाराज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे कार्यक्रम आहेत. गाते सुंदर. खंजीरीत बसवा, वारकरीत बसवा, तिरुपतीत बसवा, महाराजाच्या गाण्यात बसवा, भारुळ करायला लावा, गारुळ करायला लावा. 2-4 मंत्र म्हणा मंदिर आहे. सर्व त्याचा अभ्यास आहे. आणि त्या माणसाचा मला फोन आला, महाराज तुमचं कीर्तन पोरं पाहिजे. ते कीर्तन उद्याचं होतं तर मी आज घ्यायला लावलं. उद्या आमच्याकडे असं काम आलं 7व्या दिवसाचं आमच्या आजचं सासूचं. एमपीतलं काम आहे. 4 वाजता का 5 वाजता इकडे यायला 4 वाजता निघाल तो 8 वाजता यायला. तिकून किती वेळ लागेल. मागं पुढं करायचं, मागं पुढं केलं. आणि या तरुण वर्गाची पोराची भेट झाली. जे काही मला बोलता आलं थोडे बोलण्याचे प्रयत्न करा. राष्ट्र जागवा, देश जागवा, जागृत व्हा तरुणांनो. आणि वीरवृत्तीचा दिवा उजळवा, जागृत व्हा तरुणांनो. समाज जागवा, तुम्ही जगा, दुसऱ्याने चांगलं जगू द्या. आणि कोणाचा विरोध करू नका. आणि कोणाच्या मनाला ऐकू नका. टीव्हीतल्या बातम्या आता याच्या पुढे पाहू नका. आता बातम्यात काही दम राहिला. तरंगे गेला आता 2 मोर्चा घेऊन मुंबईले. त्याने सुप्रीम कोर्टाने सांगितलं 1 दिवसची मुदत काय म्हणते वाढून दे. नाही दिल्ली आहे वाढवली. 1 दिवस होतं, आता त्याला 2 दिवस केलं वाटते. समोर मी इथं उठत असते म्हणजे आता बाबा त्या मनाला कर, तू घेणारा आहे, ते लोक देणारे आहे. आणि काय करा मनातले माणसं आपण बोलत नसतो. आपण इथे बोलत नसतो. तू मागू नका, हे तू दिन ना आपण काय करा मनातले माणसं. 1 मराठा लाख मराठा 2-3 लाख घेऊन जाय म्हणा, काही फरक पडत नाही. मागून हे देणार आहे. मोठं खराब झाला. आता टीव्हीतल्या बातम्या पाहिजे बंद केलं. सुगंधी इकडे बा, आता तिकडे गेला. 10-15 लोक तिकून आहे, 10-15 याची इकून आहे. देशात मोठं हे आता वातावरण चिघळायला वाटायला लागलं. हो माणसं जागेवर बातम्या ऐकण्या बंद केल्या. समजा बातम्या सांगतो ना आकाशवाणीचं हे ठोकणारे केंद्र आहे. जिलेबी पोहेकर आपल्याला बातम्या देत आहे. आजच्या ठळक बातम्या.
मुंबईतील पांढरे डुकरं नागपूरला रवाना करण्यात आले आणि काळे डुकरं तिथंच ठेवले. दोन्ही डुकरं एकत्र होत असल्याने खाण्यात तो तुला येत होता म्हणून वेगळं केलं आणि वेगळं केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील केसकाल एका झटक्यात निधन झालं. ते 77 वर्षाचे होते. त्यांच्या मागे बराच मोठा आपला परिवार होता. त्यांच्या मागे एक मुलगा असून बऱ्याच मुली होत्या. एवढे चांगले होते की घरी उद्याच्या लायकीचे नव्हते. मुंबईतील अश्वरारा यांची वाकड काल मच्छराने पळवून नेली. एवढी मोठी वाकड एका मच्छराने कशी काय पळवून नेली म्हणून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पोलिसांचा ताफा बोलवला. पोलीस फिरली परंतु वाकडचा शोध लागला नाही. शेवटी काल पोलिसांनी हात टेकवले. शेवटी रात्री 8:30 वाजता कुत्री बोलवली. कुत्रीनं सांगितलं की वाकडचा शोध लागल्याशिवाय मी परत जाणार नाही असा त्या कुत्रीचा 9:30 वाजता शपथविधी पार पडला. त्या कुत्रीच्या शपथविधी करता अनेक देशाचे कुत्रे हजर होते. अंदाज येत्या 24 तासात कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी गाडीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. घाबरू नका, नक्की नाही. त्याचा इशारा. येत्या आठवड्यामध्ये एवढी कडाक्याची थंडी पडणार आहे की नाकात जर काळी घातली तर कुलपीठ तयार टाकून खाता तोंडे कालपासून हरवले आहे. त्यांची उंची 5 फूट 3 इंच असून रंग गोरा असून तोंड काळा आहे. ज्यांना कुणाला आढळलं योग्य इनाम देण्यात येईल. पत्ता लिहून घ्या. मुक्काम अलीकडे, पोस्ट पलीकडे, तालुका एकीकडे, जिल्हा सगळीकडे. आकाशवर बातम्या संपल्या. पुन्हा भेटू पुढच्या वर्षी. तोपर्यंत नमस्कार. ज्ञानेश्वर म्हणे हरिस्मरणे म्हणून या सुख बरं चांगल्या प्रकारे आपल्याला पावसानं साथ दिली. आपला कार्यक्रम सक्सेस झाला. लोक जरी कमी आले असन पण ज्याच्या वर्गणे असन तेथे आले नसन माझा अंदाज मोठं खराब आहे. कीर्तन सगळ्याला आवडत नसते. हा पण सांगतो आम्ही वेळात कबीर महाराजचं म्हणणं असं होतं, जब तक है जिंदगी फुर्सत न होती काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से. आज जरी तुम्हाला आवडत नसतं उद्या तुम्हाला या याच्यावरच गाणं पाहते लक्ष होता उपाय होत आहे. आणि तेव्हा मग सर्वांनी ऐकलं येत चला, एकमेकात सहकार्य करत चला आणि वर्गणी दराची भर टाकायचे प्रयत्न करा. कारण महाप्रशासन दररोज आहे वा म्हणजे एक माणसाकडून 2 माणसाकडून 3 माणसाकडून महापंगत दिल्यावर असतं. चांगला आहे. असं तुमच्या गावचे तुमचं कसं आहे गावचं नाव आहे लाल लाल हिंदी मध्ये गेलं तर लाल होते. काय होते मधुभावाची लाल होती मराठी, लाल होती हिंदी. पहिले लाल म्हणजे कोणते? लाल म्हणजे तरुण वर्ग बालयोगी जे लोक बालपणचे लेकर असतात ते म्हणतात लाल. कोणाचे लाल होय? ईश्वराचे लाल. आणि तुम्हाला ईश्वराचे लाल होऊनच खेळायला लागणार आहे. त्याचाच नाव लाल खेळ आहे. कशी खेळले तर खेळ जर चुकला टंगळा मंगळा मोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ईश्वराचे लाल आहे, त्याचेच बालक आहे आणि त्याचे लाल होऊन तुम्हाला खेळायचं आहे. त्याचंच लाल खेळ आहे. असो सुंदर आम्हाला इथपर्यंत दादानं बोलावलं. सुंदर दादा तुम्ही पेटी वाजवले. काय नाव सांगून दे. भाऊराव ते गाणं नाही काय? सांग देवी माझ्या भावाला सुखी आणि माझ्या गावाला. आलं लक्षात. बहीण आली ते भाऊ बहीण दिसला जमलं. रेशम का तार भैया राखी का बंधन है यार भैया. भाऊराव आणि सुंदर पिटी वाजवली, सुंदर तबला वाजवला पोरानं,
सुंदर दादाने म्हटलं सर्वांनी साथ दिली, सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्ही बसले त्यापासून बसले राहिले, कोणी उठलं नाही, याबद्दल तुमचे आभार मानतो. असेच कार्यक्रम मला आवडत जावे. ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देव हो, तुमच्या गावात तुमचे भरभराट हो, आणखी तुमच्या या कार्यात वाढ हो, अशी ईश्वरची प्रार्थना करतो. आणि लांबलेलं कीर्तन थांबवतो. जय हरी, जय गुरु, जय जय विठ्ठल, जय हरी, जय राम.